कोणते दोन? मरुस्थळ आणि दुसरा कोणता? कोणता? बागर. मरुस्थळ आणि बागर आपल्यासाठी महत्वाचे. बागर म्हणलं तर मित्रांनो हा प्रदेश कसला प्रदेश आहे? कसला प्रदेश आहे? अंशतः शुष्क असलेल्या प्रदेशाला काय म्हणायचं? बागर म्हणायचं. बरोबर आहे. बागर म्हणजे काय रे? सांगा. दगड कोट्यांचा प्रदेश. तिथं नद्या काय होतात? काय होतात? लुप्त होतात. आणि या लुप्त झालेल्या नद्या पुढे दिसतात. परत पुढे दिसतात. तराई कसला प्रदेश आहे? कसला प्रदेश आहे? दलदलीचा प्रदेश आहे. त्याला काय म्हणायचं? तराई म्हणायचं. तराईच्या खाली येणारा प्रदेश कोणता होता रे? कोणता? भांगर. भांगर जर बघितलं तर मित्रांनो कशाच्या संदर्भात होतं? कशाचा? जुन्या काळाचा. नवीन काळाचा असेल तर मग कंकर कशाला म्हणायचं रे? काय सापडत असेल त्याच्यात? चुनखडी सापडत असेल त्याला काय म्हणायचं? हे सगळं तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. जे झालं ते यायला पाहिजे. पश्चिमेकडच्या राजस्थानच्या प्रदेशाला काय म्हणतो आपण? आणि त्या पश्चिमेकडच्या मग इकडे पूर्वेला असलेला भाग म्हणजे कोणता? बागर. अरवली पर्वताच्या कोणत्या दिशेला बागर असेल रे? कोणत्या? अरवलीच्या पश्चिमेला आहे. लक्षात ठेवायचं. कळलं? हे सगळं करून घ्या. तुम्हाला आलं पाहिजे बाबांनो. चला मंगल मंगल. पावन दिन हा भारत प्यारा प्रदेश आपल्यासाठी महत्वाचा आहे. कुठं असेल रे हा त्रिभुज प्रदेश? सांगा सांगा सांगा. बोलो. कुरुक्षेत्र कुठं बघितलं असेल रे? कुठं असेल? हरियाणाच्या त्या कुरुक्षेत्राच्या मैदानावरती काय घडलं होतं रे? काय घडलं होतं? लक्षात ठेवा. मैदान महत्वाचे. कुरुक्षेत्र पुढे येतं मग पुढे येतं हरियाणामध्ये येतं. पंजाब हरियाणा म्हणलं तर मला सांगायचं आशिया खंडातलं बाजारपेठ पुढे पुढे रे. त्याच्यानंतर आशिया खंडातलं सर्वात मोठं कृषी महाविद्यालय पुढे हिस्सा काय नाव आहे? चौधरी चरण सिंग यांचं नाव दिलेलं आहे. ते लक्षात ठेवायचं. कळलं? बाकी पश्चिम राजस्थानमध्ये जे काही 4 जिल्हे आहेत ते 4 जिल्हे कोणते महत्वाचे? बोला. बिकानेर, जैसलमेर होता त्यात, बारमेर होता का? आणि हे पण राहिला होता. लक्षात ठेवायचं. सापडणारी महत्वाची 3 खनिजं. जिप्सम, मीठ होता, चुनखडी. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलं पाहिजे. कळलं? अगोदर कशा सागराखाली होता का? सगळं पैसा सागराखाली होता. लक्षात ठेवायचं. सांबर सरोवर हे सर्वाधिक शांत असलेलं सर्वात मोठं सरोवर म्हणलं तर कोणतं? गोड्या पाण्याचं सगळ्यात मोठं कोणतं? उलरदाल कुठे येतात? पेकांग कुठे येतं? पुढं लोकटक सरोवर, तांबर सरोवर, वेंबनाड सरोवर, पुढं अष्टमुडी सरोवर, केरळ. लक्षात ठेवायचं. चिल्का सरोवर, पुढं रुद्रसागर सरोवर. आठवते का? पुढं त्रिपुरा. त्याच्यानंतर प्रामुख्याने बघितलेलं कोल्लेरू. कोल्लेरू कुठं होतं? आंध्र प्रदेश मधला कोल्लेरू. पुलिकट कुठं होतं? कुठं होतं? तमिळनाडू आणि आंध्रच्या काही जण तर काही सुद्धा नाही. या सुद्धा करत नाही. शब्द सुद्धा निघत नाही. का? काल झालेलं नाही का? झालं का पाठीमागचे? भुका लागले का? हो जा मग खाली नाश्त्याला. इथं काय करतो लगेच? हो कळलं का? आलं पाहिजे. झाले ते यायला पाहिजे ना. चिल्का सरोवर कोणत्या दोन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात पाठीमागचा? कोणत्या? कोणत्या? गोदावरी आणि त्यानंतर गोदावरी आणि कृष्णेच्या दरम्यान कोणतं रे? पुलिकट म्हणलं तर कोणत्या दोन? कृष्णा आणि कावेरी. सगळं आलं पाहिजे. जे विचारलं ते यायला पाहिजे. हुसेन सागर कोणत्या ठिकाणी येतो? कोणत्या ठिकाणी रे? लोणार म्हणलं तर पुढे येतं. तुंगाली म्हणलं तर लोणावळा. जमलं पाहिजे. यायला पाहिजे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता मित्रांनो आपण पुढे महत्वाचं होतं म्हणजे त्रिभुज प्रदेश बघायचं. बाकी मित्रांनो मंगेच्या मैत्री प्रदेशाची लोकसंख्या म्हणलं किती टक्के लोकसंख्या किती? आणि भारताचं किती क्षेत्र आपलं? किती टक्के? इतकी सरासरी घनता किती आहे? 931. आकडा पण लक्षात ठेवायचा. तरी 11 पेपरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. बघा मित्रांनो पुढचा महत्वाचा आहे गंगेचा त्रिभुज प्रदेश. जो गंगेच्या त्रिभुज प्रदेशाचा आकार जर बघितला तर कसा आकार आहे? त्रिकोणी आकाराचा आहे आणि पंख्याच्या आकाराचा त्रिभुज प्रदेश असे त्याला म्हटलं जातं. जो मित्रांनो 2 नद्यांचा काय आहे? संगमाचा परिसर आहे. कोणत्या 2 नद्यांचा परिसर असेल संगम म्हटलं तर? गंगा आणि ब्रह्मपुत्रा. आता इथं जर बघितलं तर सगळ्यात मोठं मित्रांनो प्रामुख्याने पाणथळ क्षेत्र येतं. ते म्हणजे कोणतं? सुंदरवन. त्याच्यातला 60% भाग जातो बांगलादेशमध्ये आणि 40% भाग म्हणलं तर येतो पश्चिम बंगालमध्ये येतो. लक्षात ठेवायचं. सुंदरवन हे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि सुंदरवन जर बघितलं तर कोणत्या प्रदेशामध्ये येतं? या गंगेच्या त्रिभुज मैदानी प्रदेशामध्ये येतं. लक्षात ठेवायचं. भारतामध्ये किती टक्के भाग आहे त्याचा? 40 आणि बांगलादेशमध्ये 60. 2016च्या पूर्व परीक्षेला PSIच्या तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला होता किती टक्के भाग? त्याच्यामध्ये दिलं की 60% भाग भारतात आणि 40% बांगलादेश. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये असे स्टेटमेंट दिलं होतं पश्चिम बंगालमध्ये जो दक्षिण परगणा आहे 24 परगणा तर त्याच्यावरती दिलं होतं की या जिल्ह्यामध्ये ते पसरलेलं आहे. ते बरोबर आहे. बरोबर आहे का? दक्षिण 24 परगणा जिल्ह्यामध्ये ते पसरलेलं आहे. लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात मोठं खारफुटी क्षेत्र आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. आकडा महत्वाचा 20,400 चौरस किलोमीटर क्षेत्र एवढा आहे. किती आहे क्षेत्र म्हटलं तर? 20,400 चौरस किलोमीटर क्षेत्र सुंदरबनचं आहे. बरोबर आहे. आणि स्वच्छ पाण्याच्या पाणथळ भागातलं जंगल प्रदेश आहे. इथं प्रामुख्याने कोणते वृक्ष दिसत असतील? कोणते? खारफुटी वृक्ष दिसतात. लक्षात ठेवायचं. खारफुटी वनांचं वृक्ष दिसत असेल तर या परिसरामध्ये सुंदरी वनांचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहे. सुंदरी वृक्ष आहे ते कसे आहे मित्रांनो? मोठ्या प्रमाणात आहे. तो प्रदेश कोणता आहे? सुंदरबन. कोणता प्रदेश आहे? सुंदरबन. लक्षात ठेवायचं. प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आपण बघू नंतर. त्यावेळेस ते बघायला लागेल. बाकी या प्रदेशामध्ये मित्रांनो वाघ आहे. बंगाली वाघ ऐकले असतील. बरोबर आहे का? कसला वाघ असतो बंगाली वाघ? हा बेंगल टायगर ऐकलं नाही? हा मग बेंगल टायगर मित्रांनो इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यानंतर आजगर आहे. माहिती बघितलं का? आजगर पुढे बघितलं पुस्तकात चित्रात. पुढे सर्कशी बघितलं. सर्कशी तरी असते वाजलं असते. सर्कशी असते पुढे बघितलं. झू मध्ये बघितलं. हा सरपुत्याला गेला असेल ना कधी? पुण्यात आलाय सरपुत्याला गेला नाही असं कोणी? हा नाही गेला. ठीक आहे. आपण सगळेजण एकदा कात्रज मधला ठीक आहे. आज आपण परीक्षा आज आहे तुम्हाला सगळ्यांना. हा आता लेक्चर झालं लगेच नाही. आहे ना? सह्या करायचं झालं कंप्लीट असेल तर आपण सगळेजण आज जाऊया. चालेल ना? वेळ आहे प्रत्येकाला. तुम्हाला आजगर दाखवतो वाघ पण दाखवतो. कळलं? त्याच्यानंतर बघा भारतीय हत्ती सुद्धा आहे. काय आहे मित्रांनो? भारतीय हत्ती सुद्धा महत्वाची. हत्तीच्या संदर्भात लक्षात ठेवायचं. फक्त मित्रांनो काय असतात? शिंग काय असतात? हत्तीदंत असतं. काय असतात? फक्त नर हत्तीनाच मित्रांनो काय असतात? हत्तीदंत असतात. आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारला. नर हत्तीना 16 असतात. लक्षात ठेवायचं. नाचणारा मोर उत्तम कोणता? उत्तम नाचणारा मोर. नाचणारा उत्तम मोर आहे मागे त्याच्यामध्ये. कोणता आहे? नाचतो कोण? लांडो नाचणारा मोर नसतो. उत्तम कोण नाचता असा प्रश्न होता कोण? तसंच मित्रांनो गाताना जर बघितलं तर नर कुकिळा गातो का मादी कुकिळा गाते? बघा लक्षात ठेवायचं. नर कुकिळा गातो. लक्षात ठेवायचं. कोणता कुकिळा गातो? नर कुकिळा गातो. नाचणारा म्हणलं तर कोण? मोर की लांडोर? मोर. त्याच्यानंतर सुळे कोणाला असतात? कोणाला असतात? हत्तीला असतात. सुळे कोणाला असतात? हत्तीला असतात. तसं मित्रांनो हरणाच्या बाबतीमध्ये बघितलं तर शिंग कोणाला असतात? सांगा. नरला असतात तर मादीला शिंग असतात? नराला शिंग असतात. लक्षात ठेवायचं. याच्यावरती 4 स्टेटमेंट वरती प्रश्न विचारले. सांगा 4 स्टेटमेंट. सांग. उत्तम कोण असतो? लांडोर नाही करायचं. हा पिसारा बोलून बघितलं काय मोर असताना? हा गातो कोण उत्तम? कुकिळा गातो पण कोणता कुकिळा गातो? कोणता कुकिळा गातो? नर कुकिळा गातो. शिंग कोणाला असतात? नर हरणाला काय असतात? शिंग असतात. लक्षात ठेवायचं. आता मला सांगायचं कस्तुरी नरामध्ये मिळतो का मादीमध्ये मिळतो? बघा बघा याच्यावरती प्रश्न आहे तुम्हाला. म्हणजे मला वाटतं की सोपं आहे सगळं. अजिबात नाही. आणि जर सुळे कोणाला असतात म्हणलं तर नर हत्तीना सुळे असतात. अजून लक्षात ठेवायचं. नर हत्तीमध्ये आणि मादी हत्तीमध्ये हुशार कोण असतं? कोण असतं? मादी हत्ती हुशार असतो. आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे असते. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं कळपाचं नेतृत्व कोण करतं? तर मादी हत्ती काय करतो मित्रांनो?
कळपाचं नेतृत्व करते. कोण नेतृत्व करतं? म्हणजे आपली जशी पुरुष प्रधान संस्कृती आहे तशी हत्तीमध्ये मातृसत्ता काय लक्षात ठेवायचं. कळते? माझी हत्ती काय करते? कळपाचं नेतृत्व करते. भारतीय हत्ती ही आफ्रिकन हत्तीपेक्षा हुशार आहे. काय आहे? भारतीय हत्ती आफ्रिकन हत्तीपेक्षा काय आहेत? हुशार आहेत. लक्षात ठेवा. त्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या म्हणून सांगितलं आहे लक्षात. हा जर हत्तीला काय असतात? दात असतात. हत्ती दात असतात, दात असतात. रिसेंटली मित्रांनो एक आशिया खंडातला सगळ्यात जास्त लांब सुळे असणाऱ्या हत्तीचं नाव काय रे? भोगेश्वर. कोणता? भोगेश्वर. लक्षात ठेवा. आपल्यासाठी ते पण महत्त्वाचं आहे. समजलं? हा हत्तीमध्ये लेडीज फर्स्ट असते. हा ठीक आहे. लक्ष दे, लक्ष दे. हत्ती लक्ष दे. हा हुशार कोणी मग आफ्रिकेने काय इंडियन आहे? कोणतं आहे? हा लक्षात ठेवा. ओके. बाकी मित्रांनो गंगा आणि ब्रह्मपुत्राचा त्रिभुज प्रदेश किंवा सुंदरबनचा प्रदेश नावाने ओळखला जातो आणि या प्रदेशाला हरित त्रिभुज प्रदेश म्हणतात. लक्षात ठेवा. काय म्हणतात? हरित त्रिभुज प्रदेश असं म्हटलं जातं. विसरायचं नाही. ध्यानात ठेवायचं. बाकी मित्रांनो हा प्रदेश हुगळी नदीपासून मेघना नदीपर्यंत विस्तारलेला आहे. कोणत्या नदीपासून? हुगळी. हुगळी कोणाची उपनदी रे? कोणाची? गंगेचा दुसरा फाटा म्हणजे कोणती नदी आहे? हुगळी नदी आहे. म्हणजे हुगळी नदीपासून मेघना नदीपर्यंत तुम्हाला माहित असायला पाहिजे मित्रांनो. गंगा नदी कोणाला मिळते? ब्रह्मपुत्रेला जाऊन मिळते आणि यांच्या दोघांचा एकत्रित प्रवाह काय म्हणला जातो? सांगते मला. कोणता? पद्मा. कोणत्या नावाने? पद्मा. आणि मग ही पद्मा जाऊन मिळते कोणाला? मेघनेला. कोणाला मिळते? मेघनेला. आणि मग मित्रांनो मेघना जाऊन मिळते बंगालच्या उपसागराला. कोणाला मिळते? बंगालच्या उपसागराला मिळते. गंगा नदीचं उगमाचं नाव मित्रांनो गंगा नाही. लक्षात ठेवायचं. आपण नदी पर्यंत जास्त डिटेल होईल त्याची बघा. पण गंगेचं नाव मित्रांनो उगम होताना तिचं गंगा नाहीये आणि शेवटला बंगालच्या उपसागराला मिळताना सुद्धा तिचं नाव गंगा नाहीये. लक्षात ठेवा. कळलं का? ध्यानात ठेवायचं. गंगा आणि जमुना यांचा एकत्रित प्रवाह काय म्हणला जातो? पद्मा. काय म्हणला जातो? आणि मग हा पद्मेला पद्मा जाऊन मिळते कोणाला? मेघनेला. आणि मग मेघना जाऊन मिळते कोणाला? बंगालच्या उपसागराला. बंगालच्या उपसागराला. लक्षात ठेवायचं. गंगा त्रिभुज मैदानी प्रदेशामध्ये जर बघितलं तर नद्या कोणत्या महत्त्वाच्या आहेत? हुगळी आणि मेघना. बरोबर. बाकी बंगालच्या उपसागरामध्ये जवळजवळ 350 किलोमीटर लांबीचा आहे आणि कोलकाता आणि हल्दिया ही महत्त्वाची बंदरं या परिसरामध्ये. त्रिभुज प्रदेशामध्ये येणारी बंदर कोणती महत्त्वाची? कलकत्ता आणि हल्दिया. कोणती? कलकत्ता आणि हल्दिया. हल्दियाचं रिसेंटली नाव बदललं. कोणतं नाव देण्यात आलं हल्दिया बंदराचं? कोणता? मला नाही. कोण सांगते मला? सांगताय? चुकलं चुकलं सांगितलं पाहिजे. शेजारी काहीतरी आपल्याला म्हणलं तरी सांगितलं पाहिजे आपण. कोणाचं नाव देण्यात आलं? एकतर बघा तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंटची काही नाव फिक्स आहे. तसं मोदी गव्हर्नमेंटची दोन नावं तर फिक्स आहे. कोणती दोन नाव आहे? दीनदयाल उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी. मग त्यातलं एक नाव देण्यात आलं होतं. कोणतं देण्यात आलं होतं? श्यामाप्रसाद मुखर्जी. कारण कांडला बंदराचं नाव काय केलं होतं? दीनदयाल उपाध्याय. मग इकडच्या बंदराचं नाव कोणतं? श्यामाप्रसाद मुखर्जी. लक्षात ठेवायचं. आणि तिसरं नाव असतं अटलजींचं. बरोबर आहे? तर ते पण झालं. बाकी इथली मित्रांनो जी काही मुद्दा आहे ती तांबडी आणि पिवळी मुद्दा आहे. प्रदेशामध्ये वितरिका पांढरभाग सरोवर जवळपूर मैदान आहे आणि दाट उंच उत्तर प्रदेश मित्रांनो या परिसरामध्ये डेव्हलप झालाय. त्याला म्हणतात ट्रेन ब्रेक्स. काय म्हणतात? ट्रेन ब्रेक्स. तर घेऊन ठेवा उत्तर साईडला. ट्रेन ब्रेक्स इम्पॉर्टंट आहे. जसं की तुमचं बागर, खादर, भांगर, तराई, त्याच्यानंतर आपण बघितलेलं कंकर, त्याच्यानंतर आणखी काय बघितलं होतं? मरुस्थळ. अजून काय? कार्यवाज. तसं ट्रेन ब्रेक्स महत्त्वाचं आहे. ट्रेन ब्रेक्स हा कसला प्रदेश आहे? दौताल प्रदेश आहे. दाट दौताल प्रदेश जो गंगेच्या मैदानी त्रिभुज प्रदेशामध्ये दिसतो त्याला काय म्हणायचं? ट्रेन ब्रेक्स म्हणायचं. काय म्हणायचं? कळते का? ट्रेन ब्रेक्स. तुमचा कश्मीरचा व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ दाखवायचा होता का? आज नाही दाखवत. हा वेळ आली की सगळं बघायला मिळेल. काय लोड घेऊ नका. कळलं? येस. अटल टनेल सुद्धा दाखवायचं राहिलं तुम्हाला. मी गेलेला दाखवला अटल टनेल हा असेल. परत बिया सोडून कधी पण दाखवतो. उगम कसे झालेला आहे. दोन तऱ्हेचे उगम दाखवतो तुम्हाला. कळलं का बाबा? लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो गंगेच्या मैदानी प्रदेश त्रिभुज प्रदेशानंतर एक शेवटचा आपण बघितलं होतं. म्हणजे कसलं मैदान आहे? कोणत्या नदीचं? कोणतं? ब्रह्मपुत्रा नदीचं मैदान. याला काय म्हणतात मित्रांनो? मग आसामचा मैदानी प्रदेश. आता कोणत्या नदीचा मैदानी प्रदेश असेल? ब्रह्मपुत्रा. कारण ब्रह्मपुत्रा हे नावच कोणत्या नदीला मित्रांनो आसाममध्ये? कोणत्या? बघा अगोदर असलेली कोणती आहे? स्तांको. स्तांको नंतर अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्यावरती कोणत्या नावाने? त्यानंतर आल्यानंतर मित्रांनो आसाममध्ये आल्यावर काय म्हणतात? आणि मग बांगलादेशमध्ये गेल्यावर काय म्हणतात? अरे झाले ना आपलं? झाले तर यायला पाहिजे ना. इथं महत्त्वाचं एक मित्रांनो नदी पात्रातलं बेट. काय त्याचं नाव? कोणतं? देशातला पहिला कार्बन न्यूट्रल स्टेट. बरोबर का? जिल्हा कार्बन न्यूट्रल जिल्हा म्हणजे त्याच्यावरती प्रश्न आला होता. कोणता आहे? माजुली. जे कोणत्या नदीच्या पात्रात येतं? ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात येतं. मग आसामचा मैदानी प्रदेश म्हटलं तर याला मित्रांनो ब्रह्मपुत्रेचं खोरं किंवा ब्रह्मपुत्रेचा मैदानी प्रदेश देखील म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं. हा सलग भाग आला तरी पूर्व हिमालयातील भारताच्या ईशान्येकडील हा प्राकृतिक विभाग आहे. लक्षात ठेवा. कोणत्या राज्यामध्ये पूर्णपणे मित्रांनो पूर्णपणे जातो तो म्हणलं तर कोणत्या राज्यामध्ये जातो? आसाम राज्यामध्ये जातो. पूर्णपणे ज्या राज्यामध्ये जातो तो म्हणजे आसाम. या मैदानी प्रदेशाची निर्मिती ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांमुळे निर्मिती झालेली आहे. बरोबर का बाबांनो? कशामुळे निर्मिती झाली? या मैदानी प्रदेशाची म्हणलं तर कोणती नदी? ब्रह्मपुत्राच्या उपनद्या. याच परिसरामध्ये कोणतं बेट आहे? नदी पात्रातलं सर्वात मोठं बेट म्हणलं तर कोणतं नाव यायचं? माजुली. जे काय आहे कार्बन न्यूट्रल जिल्हा सुद्धा आहे. ते कोणत्या प्रदेशामध्ये येतं? आसामच्या मैदानी प्रदेशामध्ये येतं. लक्षात ठेवायचं. बाकी या खोऱ्याची निर्मिती जलोढ निक्षेपणामुळे झालेली आहे. बाकी ब्रह्मपुत्रा ही आसामची जीवनदायी आहे. याच्यावरती प्रश्न विचारले. कसं? ती खालीलपैकी कोणत्या नदीला तर बिहारचे दुःखासुर म्हणतात? ती म्हणजे कोणती? कोसी. तसं मित्रांनो ब्रह्मपुत्रेची आसामची जीवनदायी म्हणलं तर म्हणतात कुणाला म्हणतात? ब्रह्मपुत्रेला म्हटलं जातं. लक्षात ठेवा. याच्यामध्ये पुरुष आहेत बरेच सारे. कळते? जसं की बंगालचे दुःखासुर म्हणलं तर कोणती नदी रे? आपण ते सांगितलं कोणती? दामोदर. बंगालचे दुःखासुर जिल्हा म्हटलं जातं ती कोणती नदी महत्त्वाची आहे? दामोदर नदी महत्त्वाची आहे. तसं इथं लक्षात ठेवायचं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आसामचा मैदानी प्रदेश म्हणलं तर कोणत्या नदीचं खोरं असणार आहे प्रामुख्याने? ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं आहे. बाकी 80 ते 100 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर रुंद बाकी 1000 किलोमीटर लांब आहे. किती किलोमीटर लांब आहे? 1000. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावरती प्रश्न बरेच वेळा विचारलाय. तुमचे मागच्या कंबाईनचे 3 प्रश्न सलग याच्यावरती होते. आसाममध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं ते म्हणजे काय? खनिज तेल. काय दिसतं? खनिज तेल. खनिज तेलाच्या संदर्भामध्ये अग्रेसर असलेलं राज्य ते म्हणजे कोणतं आहे? आसाम. दिग्वय नावाची विहीर ऐकली का? पहिली तेल विहीर इथंच खोदण्यात आलेली होती. सो आसाम मधला जो काय प्रदेश आहे तो कशासाठी प्रसिद्ध आहे? मैदानी प्रदेश म्हणलं तर खनिज तेलासाठी प्रसिद्ध आहे. बाकी नैसर्गिक वायू आहे. कोळसा, चुनखडी, स्पेसफोर्सची देणगी आसामला लाभलेली आहे. आणि जगामधला मित्रांनो जैवविविधतेने समृद्ध हा प्रदेश आहे. जैवविविधतेने समृद्ध म्हणजे बघा लक्षात ठेवा. ते जगामधलं एकमेव एकशिंगी गेंड्यांच्या आश्रयस्थान या परिसरात. कोणतं राष्ट्रीय उद्यान झालं? यांना घेण्यासाठी प्रसिद्ध. पाठीमागं कोणता? काझीरंगा. कशासाठी प्रसिद्ध आहे? कसला शिंगी? एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेला आश्रयस्थान कोणता आहे? काझीरंगा याच परिसरामध्ये आहे. बाकी लक्षात ठेवायचं मित्रांनो आपल्यासाठी इम्पॉर्टंट. आसामचा जर राज्य पक्षी बघितला राज्य पक्षी कोणता आहे? पांढऱ्या रंगाचं कष्टपदक. लक्षात ठेवायचं. पांढऱ्या रंगाचं कष्टपदक हे आसामचा राज्य पक्षी आहे. इथं मोठ्या प्रमाणात दिसतो. आणि इथं मित्रांनो बघितलं जंगली पाणमशीची संख्या. जगामध्ये जंगली पाणमशीची संख्या कोणत्या राज्यात जास्त आहे? तर आसाममध्ये सर्वात जास्त रानमशी आहे. काय आहे? रानमशीची संख्या. रानमशी बघितली कधी? काय बघितलं? आपल्या मशीनसारखी दिसते ती. हा ओळखणार पण नाही. व्हिडिओमध्ये बघितलं असेल एखादा सिंह मारलेली वगैरे. काय बघितले? ॲनिमल प्लॅनेट नॅशनल जिओग्राफिक नाही बघितलं सगळं. तसं काय नव्हतं म्हणा. असं पण बघतो सर म्हणा होता. नाही बघितले? ठीक आहे. भारतीय पक्ष्यांच्या सर्वाधिक जाती. कळलं का? आधी सांगतो मला कळायला नको. कळलं? लय शार्पणा करू नकोस. कळलं? सगळ्यांना बाहेर काढायची. जे आहे तेवढी सगळी. बारीक आवाज करायचं, हे करायचं, ते करायचं, घरी करायचं, इथं करायचं. कळलं? माझ्या लेक्चरला जीव नको. काय आलं तरी चालतं. काय फरक पडत? कळलं? समजलं का? लक्षात ठेवायच्या काही गोष्टी. नाही तर मग संपला. सगळ्या गोष्टी संपल्या आपल्या. इथून पुढे संबंध संपला. लक्षात ठेवायचं. समजलं? देण्यात राहिला पाहिजे. भारतीय पक्ष्यांच्या मित्रांनो सर्वाधिक जाती कोणत्या राज्यामध्ये दिसतात? सांगा. सांगा कोणत्या? आसाम राज्यामध्ये दिसतात. लक्षात ठेवा. आसामचा राज्य पक्षी म्हणलं कोणता आहे? पांढऱ्या रंगाचं कष्टपदक. इथं साजरा केला जाणारा सण वरती प्रश्न विचारलेला आहे. तो म्हणजे कोणता? बिहू. कोणता सण महत्त्वाचा आहे? जसं आपण पंजाबमध्ये बघितलं होतं कोणता रे? बैसाखी. आणि दुसरा कोणता बघितला होता? तीज. कोणता बघितला होता? तीज. तसं आसाममध्ये असलेला महत्त्वाचा कोणता आहे? बिहू. कोणता आहे? बिहू. लक्षात ठेवायचं. आसाम राज्य मित्रांनो चहा उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य. बरोबर आहे का? आसामचा चहा प्रसिद्ध नाही? दाणेदार आणि उच्च प्रतीचा चहा जगामध्ये कुठे मिळत असेल तर मित्रांनो या आसाम राज्यामध्ये मिळतो. हे देखील लक्षात ठेवा. कळलं का? हा ती म्हैस दूध देते का? हा तिला पिल्लं होतं म्हणजे
सगळ्या गोष्टीमध्ये. कळलं? लक्षात राहील बाबांनो. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आसाम राज्य कशासाठी प्रसिद्ध आहे? कशासाठी प्रसिद्ध आहे? चहा उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. रिसेंटली मित्रांनो GI टॅग तर आपल्या इथे बऱ्याचशा उत्पादनाला भेटलेला आहे. जसं की दार्जिलिंगचं चहा हे भारताचं पहिलं GI टॅग उत्पादन आहे. बरोबर आहे? आता रिसेंटली एका चहाला मित्रांनो युरोपियन GI टॅग भेटलेला आहे. सांगता येईल तुम्हाला? कोणता चहा? कांगडा चहा. कोणता चहा? कांगडा चहा. लक्षात ठेवा. कोणत्या राज्यामध्ये असेल हा? कोणत्या? हिमाचल प्रदेशमधला कांगडा चहा, ज्याला युरोपियन GI टॅग भेटलेला आहे, ध्यानात ठेवायचं. बाकी भारतीय GI टॅग बद्दल तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. पहिलं म्हणलं कोणतं आहे? दार्जिलिंगचा चहा. महाराष्ट्राचं पहिलं कोणतं रे? सोलापूरच्या चादरी. लक्षात ठेवायचं. समजलं? तो आसामचं राज्य चहा उत्पादक आहे. विविध प्रकारची फळं, पालेभाज्या, वनौषधी, मसाले यांचं माहेरघर म्हणून सुद्धा मित्रांनो ओळखलं जातं. आसामला ओळखलं जातं, ध्यानात ठेवायचं. बाकी महत्त्वाचं बिहू हा महत्त्वाचा सण इथं साजरा केला जातो, ध्यानात ठेवा. हे सगळं मित्रांनो मैदानी प्रदेश होतं. इथं प्रत्येकाला मैदानी प्रदेश क्लिअर झाला का? आतापर्यंत आयोगाचे जे काही प्रश्न आहेत ते एकदम वरच्यावर आहे. तुम्ही इझिली टॅकल करू शकता असे ते प्रश्न आहेत. कळलं? शांतपणे अभ्यास केला तर रिझल्ट असेल. कळते? नाहीतर मग गेले माझ्या मागल्या आणि लाग तप्पीला असा कार्यक्रम होईल, ध्यानात ठेवायचं. त्याच्यामुळे जर तुम्हाला अभ्यासासाठी पाठवलं तर अभ्यास करायचा असतो. समजलं? इथं राहिला गेला कळला का? हा समजलं? पाठीमागच्या नो आहे का महत्त्वाचा? हा काय गेला किती शिंगे? एक शिंगे. हे काय आहे? पांढऱ्या रंगाचा कष्टपदक. आता तुम्ही पांढरं दिसतंय. हा शंकर असते. शंकर पांढरे शंकर आहे का? मग दिसायला तरी पांढरे का? आहे का? आहे जो पांढरे पांढरे स्पॉट दिसतात तिथं सुद्धा पांढरा पंखाचा थोडासा कलर. तुम्हाला काय म्हणतात? पांढऱ्या रंगाचे कष्टपदक. ते काय आहे? आसामचा राज्य पक्षी आहे. काय आहे? राज्य पक्षी. पुढचं टायटल टाकायचं आहे ते म्हणजे कोणतं रे? द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. आणि टायटलला मित्रांनो करायचं कारण आयोगाचा सगळ्यात आवडता टॉपिक आहे, ज्याच्यावरती प्रश्न विचारते. उत्तर काय? खादी. खादीने पाणी साठवण्यासाठी पद्धत कोणत्या राज्यात विकसित झाली? कोणत्या रे? खादी म्हणलं तर वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम कुठे मित्रांनो? राजस्थान. चवीला कसं लागत असेल बरं? बाहुबली मध्ये तो पटापट दिसतो मला. हा ते दोन पक्षांना बघितलं म्हणत नाही का? मिर्च में डुबो के तेल में तल के खाने का मतलब झालं की ना. लक्षात ठेवा. द्वीपकल्पीय पठारी प्रदेश लक्षात ठेवायचं आणि टायटल द्यायचे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये मित्रांनो आपण येतो का? येतो का? महाराष्ट्र पठाराचा समावेश याच द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये केला जातो, ज्याला भारतीय पठारी प्रदेश असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? भारतीय पठारी प्रदेश. बघा द्वीपकल्प हा शब्द लॅटिन शब्दापासून तयार झाला. म्हणजे लॅटिन आजमध्ये लोटा घेऊ. हे लक्षात ठेवा. बाकी पेनी या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो जवळजवळ. इन्सुला याचा अर्थ होतो द्वीप. काय होतो? द्वीप म्हणजे जवळजवळ. द्वीपासारखी असणारी भूमी म्हणजे काय? द्वीपकल्प. जवळजवळ द्वीपासारखी असणारी भूमी म्हणजे काय आहे? द्वीपकल्प. जसं की मित्रांनो तीन बाजू पाण्याने वेढलेले असतात आणि हा भूभाग समुद्रात घुसल्यासारखा दिसतो, त्याला म्हणायचं द्वीपकल्प. बरोबर आहे का? आपला जो काय मित्रांनो भाग दिसतो द्वीपकल्प दिसतो का? कारण दिसताना मित्रांनो असं कोणी आहे का? कोणी आहे का? तिन्ही बाजूला समुद्र आहे का? याला काय म्हणायचं मित्रांनो? द्वीपकल्प म्हणतात. जवळजवळ द्वीपासारखी असलेली भूमी म्हणजे काय म्हणायचं? द्वीपकल्प. काय म्हणायचं? असला शब्द कोणता आहे? लॅटिन आहे. मग याचं जर स्थान म्हणलं तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या कोणत्या दिशेला असेल? कोणत्या टायमिंगला जर मला मल्टी लँग्वेज क्वेश्चन दिला मित्रांनो कधी कधी हेच कळत नाही. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या कोणत्या दिशेला? नुसतं वाचतो पूर्वेला दिलं का? बरोबर आहे. कधी कोणत्या दिशेला आहे? दक्षिणेला आहे. बाकी अधिकांश मित्रांनो अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी बनलेला आहे आणि या प्रदेशाने भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या 38% भाग व्यापलेला आहे. स्टार करण्याचा स्टेटमेंट. हा फॉर निवडी 38% बाकी भाग व्यापलेला आहे. स्थान जर विचारलं तर कुठं स्थान याचं? उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेला. आणि भारताचा एकूण किती भाग व्यापलेला आहे म्हणलं तर 38% भाग व्यापलेला आहे. मित्रांनो भारतीय द्वीपकल्पाला खनिजाचं भांडार म्हटलं. काय म्हटलं? खनिजाचं भांडार. त्यातल्या त्यात इथं येणारा छोटा नागपूरचं जे काय पठार आहे याला भारताचं मिनरल हार्ट म्हटलं जातं. म्हणजे भारताचं खनिज हृदयस्थळ म्हटलं जातं. कोणतं पठार? छोटा नागपूर पठार. छोट्या नागपूरच्या पठाराला काय म्हणतात? भारताचं खनिज हृदयस्थळ. खनिज हृदयस्थळ म्हणजे काय? तिथे काय सापडतं? मोठ्या प्रमाणात खनिज सापडतात म्हणून त्याला काय म्हणतात? भारताचं खनिज हृदयस्थळ. याच्यावरती प्रश्न गेलेला आहे. कळलं? भारतीय द्वीपकल्पाने एकूण भारताचं किती भूभाग व्यापला म्हणतात? 31%. आणि आकडे लक्षात ठेवायचे बघा. ते आकडे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित करायचं. कळलं? याचं स्थान म्हणलं तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या कोणत्या दिशेला आहे? कोणत्या दिशेला आहे? दक्षिण दिशेला. समजलं का? बेसिक कळलं का? बेसिक पहिल्यांदा बघा, नंतर लिहा वाटलं तर. आणि पहिल्यांदा बघून घ्या, समजून घ्या. नकाशा बघा. एकदा गोष्टी क्लिअर झाली की तुम्ही सांगता दंडकारण्य कुठे, घरजाचे टेकड्या कुठे, छोटा नागपूर कुठे, राजकुमार कुठे, सगळ्या गोष्टी. राजकुमार टेकड्या वगैरे. सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाकी मित्रांनो पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांच्या जलस्थानाला अलग करणारा जलविभाग आहे. बाकी तुम्ही बघितले पश्चिम घाट काय आहे मित्रांनो? ही बाजू जी आहे पश्चिम घाटाची कशा संदर्भात आहे? काय आहे? जलविभाग. जसं महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाग म्हणलं तुम्हाला घेतो. कुणाचा घेतो? सह्याद्रीचा घेतो. तसं भारताचा प्रमुख जलविभाग तुम्ही बघितलाय. इथंच आहे. बरोबर आहे काय? अशा पद्धतीची आहे का ती लाईन? इथं असलेला कोणता पर्वत आहे? कोणता आहे? आदवली. इथं असलेला कोणता आहे? कोणता आहे? इथं खाली असलेला आणि इथं असलेला पश्चिम घाट. कोणता घाट आहे? पश्चिम घाट आहे. मग मित्रांनो नर्मदा नदीला बघा लक्षात ठेवायचं. नर्मदा नदीमुळे या द्वीपकल्पाचे दोन तुकडे झाले. जो आपण भारतीय पठारी प्रदेश म्हणतो त्याचे दोन तुकडे झालेले आहेत. कुणाचे कुणामुळे? नर्मदा नदीमुळे. आणि मग या नर्मदा नदीमुळे मित्रांनो झालेल्या दोन तुकड्याला उत्तरेकडच्या भूभागाला म्हटलं जातं काय रे? उच्चवर्ती मध्यभूमी. काय म्हटलं जातं? उच्चवर्ती मध्यभूमी. आता लगेच लिहून नका, मी सांगतो त्यावेळेस. आता अजिबात लिहू नका. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. बघा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश काय आहे? द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचे मित्रांनो काय पडतात? दोन विभाग पडतात. काय विभाग पडतात? उत्तरेकडचा विभाग काय म्हणला जातो? मध्यवर्ती उच्चभूमी. बरोबर आहे? मध्यवर्ती उच्चभूमी. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे काय आहे? दख्खनचा पठार. बघा इथं महत्त्वाची जी नदी आहे तिचं नाव आहे नर्मदा. कोणती नदी आहे? मग या नर्मदा नदीच्या उत्तरेकडच्या भागाला काय म्हणायचं? काय म्हणायचं? मध्यवर्ती उच्चभूमी. महत्त्वाची नदी कोणती इथं? नर्मदा नदीच्या उत्तरेकडच्या भागाला काय म्हणायचं? मध्यवर्ती उच्चभूमी. या मध्यवर्ती उच्चभूमीमध्ये मित्रांनो अरवलीची पर्वतरांग येते. अरवलीच्या पर्वतरांगेच्या पश्चिमेला असलेलं मालवाचं पठार येतं. पूर्वेला असलेलं मेवाडचं पठार येतं. याच्यामध्ये मित्रांनो मालव्याचं पठार, बुंदेलखंडाचं पठार, बागेरखंड, छोटा नागपूर आणि विंध्य पर्वतरांग येते. लक्षात ठेवायचं. तुम्ही बघितलं आहे की नर्मदेच्या उत्तरेला विंध्य पर्वतरांग आहे का? लक्षात ठेवायचं. नर्मदेच्या उत्तरेला काय आहे? विंध्य पर्वतरांग आहे. विंध्यच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे दख्खनचं पठार आहे. कोणता आहे? दख्खनचं पठार. इथं महत्त्वाची नदी कोणती तुमच्यासाठी? नर्मदेच्या उत्तरेकडचा भाग म्हणजे कोणता आहे? कोणता आहे? मध्यवर्ती उच्चभूमी. आणि मित्रांनो नर्मदेच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे बरोबर आहे ते खाली फार महाद्वीपाच्या टोकापर्यंत कन्याकुमारीच्या पर्यंत तिथं मित्रांनो जे आहे ते कोणतं आहे? दख्खनचं पठार आहे. या दख्खनच्या पठारावरती कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? एक म्हणजे पर्वत आहे सातपुडा. कोणता आहे? सातपुडा. बघा जसं नर्मदा मित्रांनो नदी आहे तसा पर्वत म्हणलं तर कोणता लक्षात ठेवायचं तुम्हाला? कोणता लक्षात ठेवायचा आहे? विंध्य. कोणता आहे? विंध्यच्या उत्तरेला म्हणलं तर कोणती भूमी आहे? कोणती भूमी आहे? आणि दक्षिणेला म्हणलं तर कोणती आहे? कोणते? याच्यामध्ये मित्रांनो सातपुडा डोंगर रांग आहे. तिच्या उपरांगामध्ये मित्रांनो महादेव आहे. दुसरी महत्त्वाची कोणती आहे? मैकल आहे. त्यानंतर महाराष्ट्र पठार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र पठार तुम्ही प्रत्येकाने बघितलेला आहे. बरोबर आहे का? पश्चिम सीमा कोण निश्चित करते? कोण? सह्याद्री पर्वत. कोणता आहे? सह्याद्री. उत्तर सीमा आपली निश्चित कोण करते? कोण करते? सातपुडा करते. हा सातपुडा सेपरेट आहे. एक पर्वत रांग आहे. सातपुड्यामध्ये तुम्ही बेसिक गोष्ट बघितली आहे. सातपुडा रांगेचं सर्वोच्च शिखर कोणते रे? अरे अस्तंबा महाराष्ट्रातले 13-25 मीटर लेंथ असलेलं महाराष्ट्रात कोणते? अस्तंबा आहे. देशात म्हणलं तर 1350 मीटर लेंथचं घुबड आहे. बरोबर? बेसिक काय केलं नाही? तेवढं देते नाही. घुबड म्हणलं कुठे? मध्य प्रदेशमध्ये. सातपुडा रांगेचं सर्वोच्च. बाकी महाराष्ट्रामध्ये सातपुड्याच्या दोन जिल्हे दिसतात. कोणत्या दोन जिल्हे दिसतात? नंदुरबार आणि कोणता? अमरावती. नंदुरबार आणि अमरावती. नंदुरबार रांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? अस्तंबा. कोणत्या रांगेत? मग महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कोणतं? थंड हवेचं ठिकाण म्हणलं तर तोरणमाळ. आणि शिखर म्हणलं तर अस्तंबा. बाकी अमरावतीमध्ये सातपुडा रांगेचं सर्वोच्च कोणतं होतं? कोणतं होतं? वैराट. आठवते का? वैराट आठवते का? किती होती? 1177 मीटर. 1177 मीटर. 1177 मीटर. बाई लक्षात बनव. हे तुमच्यासाठी झालेलं आहे. त्याच्यामुळे इथं वेगळं शिकण्याची गरज आहे. बेसिकली फास्ट सातपुडा आणि महाराष्ट्र पठार आहे. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं आहे कर्नाटक पठार आणि तेलंगणा पठार. आणि ज्याच्यावरती मागच्या 2023 चा प्रश्न आला होता पूर्व परीक्षेचा. कोणतं पठार? कर्नाटक आणि तेलंगणा पठार. म्हणजे कशात भाग आहे? गंगा दादा उठव. दक्षिण तिकडे भाग आहे. दक्षिण पलीकडे. आणि मला माझे राम येऊ. हा
सर्वोच्च शिखर कोणतं? दुसरा मित्रांनो याच्यामध्ये प्रश्न आलेला तो सांगतो. विंध्य पर्वत रांगेमध्ये आलो होतो कैमूर टेकड्या. आधी प्रश्न विचारच नाही. हुशार आहात ठीक आहे, मी विचारलंच नाही. कैमूर टेकड्या कोणत्या कशाचा भाग आहे? तर विंध्य पर्वत रांगेचा भाग म्हणजे कोण मित्रांनो? कैमूर टेकड्या. कारण कधी काय होतं माहिती आहे का? वन लाईनला प्रश्न विचारला की कठीण जातं. बरं कैमूर टेकड्या खाली कोणत्या पर्वत रांगेचा भाग आहे? पर्यायामध्ये विंध्य पर्वत सापडे आरोग्य घ्या. बरोबर असतं नाही का? कधी सापडेच वाटतं. कधी सगळं एवढं मारून मारतं. कधी विंध्य अजिबातच नसणार, सापडत असणार. अशा बऱ्याच वेळा होतं. त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला दिसेल ज्यावेळेस तुमचा पेपर असेल ना हिस्ट्रीचा, जिओग्राफीचा, तर माझ्याकडून बऱ्यापैकी प्रश्न सगळे असणार आहे, निवड असणार. तुम्हाला एकतर दाखवाच लागेल जे काय आहे त्याच्यामध्ये वाचताना व्यवस्थित वाचायचं. मध्यवर्ती उच्च भूमी प्रत्येकाला कळलं का? इथं तुम्हाला प्रश्न विचारला जातो. इथं तुम्हाला काय केला तो प्रश्न विचारला जातो आणि प्रश्न ज्याच्यावरती असतो तो प्रश्न एक प्रमाणे म्हणलं तर कशाने म्हणलं तर प्रमाणे म्हणलं तर त्याच्यावरती प्रश्न आहे. तिसरा प्रत्येक असते. हे दिसते का? कशा कसं दिसत ना? ठीक मी दाखवतो ना. हा हे अरवली पर्वत कोणता आहे? कोणता पर्वत आहे? अरवली पर्वत आहे. हा पर्वताचं नाव कोणतं आहे? अरवली. आता अरवली पर्वताच्या जो काही मित्रांनो उत्तरेला पश्चिमेला भाग दिसतोय दिसते प्रत्येकाला ते आहे मारवाडचं पठार. कसं पठार आहे? मारवाडचं पठार आहे. कसं पठार आहे? मारवाड. इथे दिसते का लिहिलेलं? मारवाड काय लिहिलं आहे? मारवाडचं पठार. त्याच्यानंतर मित्रांनो अरवलीच्या पूर्वेकडे जे दिसते कोणतं पठार आहे? कोणतं पठार आहे? मेवाडचं पठार आहे. मारवाडचं पठार म्हणलं अरवलीच्या कोणत्या बाजूला आहे? कोणत्या? पश्चिमेला. कोणत्या बाजूला आहे? त्याच्यानंतर अरवलीच्या पूर्वेला म्हणलं कोणता आहे? कोणता आहे? कोणता आहे? कोणता आहे? मेवाड. कोणता आहे? मेवाड. मळद म्हणजे काय? मलेनाडू म्हणजे काय? मैदान कोणाला म्हणतात? केले म्हणजे काय? हा कायल म्हणजे काय? सगळं बघणार. खरं मला जे चालले ते पहिल्यांदा हे पाठ करा. नंतर ते जे ताटात वाढले ते खा. नंतर दुसरे ताटात तोडू. ताटात तोडून कामाला दिलाय. हा सगळं मिळणार आहे. कळतंय? अजून येते ना थेरी लक्षात ठेवायचं. कोणतं पठार इथं? अरवलीच्या पश्चिमेला म्हणलं तर अरवलीच्या पूर्वेला म्हणलं तर कोणतं आहे? मेवाड. कोणतं आहे? मेवाड. लक्षात येते का? इथं दिसतंय मित्रांनो विंध्याच्या उत्तरेला ते कोणतं दिसतंय? कोणतं आहे? माळवा. कोणतं दिसतंय? माळवा. विंध्याच्या उत्तरेला दिसणार कोणतं दिसतंय? माळवा. कोणतं दिसतंय? माळवा. परीक्षेच्या दृष्टीने माळवा देखील अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर इथं दिसतंय का एक नाव येतं म्हणजे बुंदेलखंड. कोणतं? ऐकलं कधी बुंदेलखंड? लक्षात ठेवायचं कोणतं आहे? बुंदेलखंड आहे. त्याच्यानंतर इथं दिसतंय का बागेलखंड? ऐकलं कधी बागेलखंड? हे बघा इथं कोणतं पठार दिसतंय? आता तुम्ही पठार कोणती सगळ्यात पश्चिमेला असलेलं सध्या कोणते? त्याच्यानंतर नंतर 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 बागेलखंड. त्याच्यानंतर मित्रांनो येतं ते म्हणजे छोटा नागपूरचं पठार. कोणतं पठार? छोटा नागपूरचं पठार. छोटा नागपूरचं पठार म्हणलं तर मित्रांनो आधी कोणता भाग आहे? मध्यवर्ती उच्च भूमीचा भाग आहे. कोणती नदी महत्त्वाची बघितली आपण? कुठे रे? या नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा प्रदेश म्हणजे कोणता प्रदेश आहे? कोणता आहे? मध्यवर्ती उच्च भूमी. म्हणजे ज्याच्यामध्ये मारवाड येईल का? मेवाड येईल का? माळवा येईल का? बुंदेलखंड, बागेलखंड, छोटा नागपूरचं पठार आणि इथं दिसतात मित्रांनो तुम्हाला राजमहल डोंगर किंवा राजमहलच्या टेकड्या. कोणते दिसतात? राजमहल. कोणते दिसतात? राजमहल. आणि याच्यावरती तुम्हाला प्रश्न जाऊ शकतो. आपला क्वेश्चन हा 6 लाख रुपयासाठी हा उत्तर आलं पाहिजे. कोणता आहे? मारवाड, मेवाड, माळवा, बुंदेलखंड, बागेलखंड, छोटा नागपूर आणि कोणत्या टेकड्या आहे? राजमहल टेकड्या. कोणत्या टेकड्या आहे? राजमहल टेकड्या. दिसतं प्रत्येकाला क्लिअर का? ट्रिक लिहून घ्यायचं. एका खाली एक व्यवस्थित सांगतो लिहून घ्यायचं. काय? मामा बुंदी बघून वाढ छोट्या राजकुमाराला. आहे ना ट्रिक? काय आहे? मामा बुंदी बघून वाढ. आता बुंदी घ्यायची तुम्हाला बघा नाही तर कमेंट खायला लागेल तसंच. मामा बुंदी आता काय लग्न केलं बघून वाढ बघून वाढा. काय असेल पहिला मा म्हणजे काय असेल? माळवा. काय असेल? मारवाड. कोणता असेल? मारवाड. दुसरं काय असेल? माळवा. लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये काय करता काय मे म्हणजे मेवाड. ते मारवाड आले किंवा मेवाड लक्षात येते. माळवा म्हणजे कोणत्या राज्यात? माळवा मध्य प्रदेश. कोणत्या? बुंदेलखंड. कोणत्या म्हणता? बुंदेलखंड. त्याच्यानंतर आहे बाघेलखंड. छोट्या म्हणलं तर म्हणतात छोट्या हा छोट्या नागपूर. छोटा नागपूर आहे. छोट्या नागपूर नाही मी दिले छोट्या नागपूर. आणि राजकुमार म्हणजे कोणत्या टेकड्या? कोणत्या? राजमहल टेकड्या. झालं? लिहा पटपट पटपट लिहायचं. चांगली लक्षात तुझ्या हा मारवाडचा मेवा छोट्या राजकुमारला मामा उच्च भूमीचा भाग आहे. मध्यवर्ती उच्च भूमीचा भाग म्हणलं तर मित्रांनो या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये केला जाईल. मारवाड असेल त्याच्यानंतर दुसरं माळवा, तिसरं महत्त्वाचा बुंदेलखंड, तिसरं बागेलखंड, चौथं छोटा नागपूर आणि शेवटचं म्हणलं तर राजमहल डोंगर किंवा राजमहल टेकड्या देण्यात ठेवायचं. कधी असा प्रश्न येऊ शकतो का? राजमहल टेकड्या नागपूर पठाराच्या छोट्या नागपूर पठाराच्या कोणत्या दिशेला आहे? कोणत्या दिशेला आहे? इथं असं आहे तर इथं आहे. दिशा कोणती असेल? ईशान्येला आहे. कोणत्या दिशेला आहे? ईशान्येला आहे. कारण खाली आग्नेयला मग घरचं टेकड्या वगैरे दिसतात. तशाही बाजूने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ध्यानात राहायला पाहिजे. समजते का? परीक्षेला प्रत्येकाला कळलं का? याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये ध्यानात ठेवायचं. कळलं? मारवाड त्याच्यानंतर मेवाड, माळवा, बुंदेलखंड, बागेलखंड, छोटा नागपूर आणि कोणता आहे? राजमहल टेकड्या आहे. कोणता आहे? राजमहल टेकड्या. समजलं बाबांनो? या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये केला जाईल. विसरायचं नाही. ठीक आहे? राज्य पठार वगैरे छोटा नागपूरच्या परिसरामध्ये त्याच्यामध्ये नको. हे सांगितलं लक्षात घे. समजलं प्रत्येकाला? प्रत्येकाला कळलं का? हे पाठीमागचे कळतं काय चाललंय? काहीच्या चेहऱ्यावरती एवढे 13 वाजता सांगायला नको. लय टेन्शन आहे तुमच्या पाठीमागं. कसलं टेन्शन आहे? असलं तर मग इलेक्शनचं टेन्शन आहे का लोकसभेचा? जागा वाटत ना बघा काय? मारवाड, मेवाड, माळवा, बुंदेलखंड, बागेलखंड, छोटा नागपूर आणि राजमहल कळलं का बाबांनो? प्रत्येकाला कळलं का? हा खडीचं उद्देश कोणाला म्हणायचं याच्यात? कोणाला म्हणायचं? छोटा विंध्य पर्वताचं सर्वोच्च शिखर कोणतं रे? कोणतं आहे? सर भावना. याचं दुसरं नाव कोणतं? उडविलं. बरोबर आहे. लक्षात ठेवायचं. मग पंचमढी, दुर्गडी, थंडावी शिखर येत असतील. कोणत्या पर्वताला घेतात? कोणत्या? सातपुडा. समजलं पाहिजे. ओके काय झालं? ध्यानात प्लीज. हे बघा सगळ्या गोष्टी करायला नाही. पण एवढं सगळं करायचं म्हटलं तर वेळ आणि त्या गोष्टी आहे का नाही? वेळ पण महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला कळलं का बाबांनो? इथं तुम्हाला गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत. आता बघू तुम्ही बघू द्या. पहिलं टायटल आहे भारतीय पठार. आकार बघायचा. कसा आहे आकार? भारतीय पठार आपण वेगळ्या टायटलला बसू. कोणतं आहे? बघा जगातील सर्वात प्राचीन भूभागापैकी एक असलेला तो म्हणजे काय आहे? भारतीय पठार आहे. सर्वात प्राचीन भूभागापैकी आताच्या 2022च्या मेन्सला प्रश्न होता की अति प्राचीन खडकांपासून बनलेला असलेलं काय आहे? द्वीपकल्पीय पठार आहे. त्याच्यामध्ये कसं आहे? कठीण आहे. त्याचा प्रश्न आलेला होता. आणि ते कसं मित्रांनो स्थिर देखील आहे. भूकंप वगैरे होता दिसतात मोठ्या प्रमाणात दिसतात का? अपवादात्मक परिस्थिती दोनदा म्हणजे एक म्हणजे झाला होता लातूर जिल्हा परिसर आणि दुसरा म्हणजे कोयना परिसरामध्ये तो झालेला होता. लक्षात ठेवायचं. भारतीय पठार हे मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ध्यानात राहायला पाहिजे. ते म्हणजे जगातल्या प्राचीन भूभागापैकी एक आहे आणि सर्वात मोठा नैसर्गिक भूभाग आहे. बरोबर आहे का? लक्षात ठेवायचं. कोणत्या खडकांपासून बनलेला असेल? कोणत्या? बेसाल्ट म्हणजे प्राचीन अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी तो बनलेला आहे. आणि येथील भूरूपाची अनेक वैशिष्ट्ये म्हणजे प्रस्तरभंग. तुम्ही प्रत्येकाने बघितले महाराष्ट्र पठाराचे निर्मिती कशामुळे झालेले? प्रस्तरभंग झालेला आहे. बरोबर आहे का? वेगळी ज्वालामुखी त्याच्यातून बाहेर पडलेला लावा आणि प्रचंड प्रमाणामध्ये झालेलं संचलन. त्यामुळे काय झालेलं आहे? हे पठार काय झालेलं आहे? तयार झालेलं आहे. आता याचं जर उत्तरेकडचं टोक बघितलं तर उत्तरेकडचं मित्रांनो बघितलं तुम्ही कोणता बघितलं रे? कोणता बघितलं सगळ्यावरती? अरवली. इकडे असलेलं मित्रांनो बघितलं छोटा नागपूरचा पठार बघितलं होता. दुसरं टेकड्या राजमहल टेकड्या आणि दक्षिणेला जर मित्रांनो गेला इकडे बघितलं काय असेल? आताच्या दिशेला म्हणतात कोणता? पश्चिम घाट आणि इकडे असलेला पूर्व घाट. अशा पद्धतीचा मित्रांनो त्याचा विस्तार आहे. याचा आकार जर बघितला तर आकार आहे कसा आहे? त्रिकोणी आकार आहे. कसा आकार आहे? त्रिकोणी आकार आहे. लक्षात ठेवायचं. बाकी समांतर पसरलेला घर लावतात तर या प्रदेशाचं वैशिष्ट्य खडकाळ टेकड्या दिसतात, पठार दिसतात, विखुरलेल्या कमी उंचीच्या टेकड्या आहेत आणि प्रस्तरभंग दिसतात. मनुष्य वास्तव्य मित्रांनो असं आहे. या प्रदेशामध्ये सुपीक काळी उदाहरण. बरोबर आहे का?
द्या. आता अजिबात हात लावून नका सुद्धा. जे सांगितलं ते फक्त बेसिक स्टेट बोर्डामध्ये इकडे सगळीकडे दिलेलं आहे. त्याच्यावरती प्रश्न येतात लाईन कॉपी पेस्ट करून. त्याच्यामुळे लक्ष द्या. कळलं? बघा भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेस हा साधारणपणे त्रिकोणी आकाराचा प्रदेश आहे. वायव्येला कोणता पर्वत आहे? ईशान्येला कोणते टेकडी आहे? कोणते? दक्षिणेला कोणता पर्वत आहे? निलगिरी पर्वत आहे. ही या तीन असलेल्या त्रिकोणी असलेल्या प्रदेशाची काय आहे? तीन टोकं आहेत. एक कुठे आहे? आरवलीला, बरोबर आहे. दुसरं कुठे आहे? पुढे राजकोट. आणि तिसरं ते पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्र येणारं ठिकाण सांगितलं मला. कोणता पर्वत? निलगिरी पर्वत. कोणता पर्वत? पण याचा जर पाया बघितला तर मित्रांनो खाली कोणता आहे? निलगिरी पर्वत. इकडे असलेला आरवली आणि इकडे असलेल्या कोणत्या टेकड्या? राजमहल टेकड्या यांच्या दरम्यान याचा विस्तार आहे. बरोबर? ज्याने भारताचं किती टक्के क्षेत्र व्यापलंय? कोणती टक्के? कोणत्या नदीमुळे याचे दोन विभाग पडले? कोणत्या? उत्तरेकडच्या भागाला म्हणायचं उच्चवर्ती, मध्यवर्ती, उच्चभूमी आणि दक्षिणेकडचा दख्खनचा. मग मारवाडचा समावेश कसा होईल? मालव्याचा समावेश, पागीरखंड, बुंदेलखंड, विंध्य पर्वत, उच्चभूमी, बरोबर. आणि मग कर्नाटक, तेलंगणा पठार, दंडकारण्य. कळलं का? हे लक्षात आलं पाहिजे. त्याला करायचं. पुढे बघा मित्रांनो, वायव्य भागामध्ये आरवली पर्वत नैऋत्य आणि ईशान्य दिशेने पसरलेला आहे. आणि या पर्वताच्या नैऋत्य भागामध्ये माउंट आबू हे मित्रांनो कोणतं शिखर आहे? अत्युच्च शिखर आहे. त्याची उंची 1700 मीटर आहे. आणि आबू हे थंड हवेचे ठिकाण आहे. याच्यावरती पण प्रश्न विचारला राज्य माउंट आबू हे कोणत्या रांगेतलं? थंड हवेचे ठिकाण आहे. कोणत्या रांगेतलं? थंड हवेचे ठिकाण आहे. कोणत्या? आरवली. आणि इथं असलेलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? गुरु शिखर. कोणतं आहे? गुरु शिखर हे आरवली रांगेतलं सर्वात उंच शिखर आहे. बघा लक्षात ठेवायचं. परीक्षेला तुम्हाला विचारलं आरवली पर्वत राजस्थानच्या कोणत्या भागात दिला? कोणत्या? दुसरा महत्त्वाची याची दिशा कशी अशी पसरलेली असं आहे का? मग कोणत्या दिशेकडून नैऋत्य करून ईशान्य दिशेला तो पसरलेला आहे. याच्यामध्ये सर्वोच्च शिखर कोणतं आहे? गुरु शिखर, बरोबर आहे. आणि इथं असलेलं महत्त्वाचं थंड हवेचे ठिकाण कोणतं आहे? कोणतं आहे? कोणतं आहे? माउंट आबू आहे. कोणतं आहे? मग मित्रांनो अभ्यास करताना बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. आरवली म्हणलं की किमान दोन ओळी. त्यात तुम्हाला किमान काय माहिती पाहिजे? गुरु शिखर माहिती पाहिजे आणि दुसरं म्हणजे थंड हवेचे ठिकाण कोणतं माहिती पाहिजे? माउंट आबू माहिती पाहिजे, बरोबर. आता मी फक्त बेसिक बोलतो. याच्यावरती प्रत्येक याच्यावरती डिटेल बोलणार. कळलं? तुमच्या स्टेट बोर्डमध्ये काय दिलं ते दिलेलं आहे. दुसरं दिलं मित्रांनो विंध्य आणि सातपुडा हे दोन्ही पर्वत एकमेकांना समांतर असून पूर्व पश्चिम दिशेने पसरलेले आहेत. शेवटी बरोबर आहे. कारण तुम्ही बघितलं वरचा असलेला त्याच्या खाली समांतर असलेला विंध्य आणि सातपुडा हे एकमेकांना काय आहेत? काय आहेत? समांतर आहेत. एकमेकांना काय आहेत? समांतर आहेत. बाकी मित्रांनो या पर्वताच्या मध्ये कोणत्या नदीचा पुर असेल? नर्मदेचा पुर असेल. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की सातपुडा आणि विंध्य रांगाच्या मध्ये म्हणतात कोणत्या नदीचा पुर आहे? नर्मदा नदीचा पुर आहे. नर्मदेच्या दक्षिणेला सातपुडा पर्वत आहे. या पर्वताचे सात पुढे किंवा सात विभाग म्हणजे सात एकूण पदर पडतात म्हणून त्याला म्हणतात सातपुडा. आणि यातील महादेव आणि मैकल हे प्रमुख भाग आहेत. कोणते भाग आहेत? महादेव आणि मैकल. महादेव रांगी खाली कोणत्या पर्वताची उपरांग आहे असं म्हणलं तर? कैमुरी पुराची उपरांग म्हणलं तर विंध्य आहे लक्षात ठेवायचं. कळलं का? सातपुडा मित्रांनो याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारलाय की सातपुडा दोन भागांमध्ये कशामुळे विभागलेला आहे? तर ती खिंड कोणती होती रे? बरानपूरची खिंड. कोणती? बरानपूरची खिंडीमुळे मित्रांनो हा दोन भागांमध्ये काय झालेला आहे? विभागलेला आहे. तो म्हणजे कोणता पर्वत आहे? सातपुडा. बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये सातपुडाचं सर्वोच्च शिखर धूपगड 1350 मीटर. ते तुम्हाला इथं माहिती असायला पाहिजे. पुढे मित्रांनो सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला कोणत्या नदीचा पुर आहे? तापी नदीचा पुर आहे. बाकी पंचमढी, चिखलदत्ता ही या पर्वताची थंड हवेचे ठिकाण आहे. सातपुड्याच्या दक्षिणेला सातमा आणि अजिंठ्याचे डोंगर आहे. हे तुम्ही महाराष्ट्रामध्ये डिटेल बघितलेलं आहे. इथं मित्रांनो पंचमढी आहे का? त्याच्याकडे धुपगड आहे का? चिखलदरा येईल का? पैलवार येईल का? तोरणमाला येईल का? हे कोणत्या पर्वताचे भाग सगळे? पुढे मग सातपुडा पर्वत कोणत्या दोन राज्यात म्हणलं तर? मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. मध्य प्रदेश आणि विंध्य पर्वताचा थोडासा भाग महाराष्ट्राच्या बरोबर आहे का? आहे का? पूर्णपणे कोणत्या राज्यात होता? मध्य प्रदेश. कोणत्या राज्यात महत्त्वाचं तिथं? मध्य प्रदेश. प्रत्येकाला समजते का? मी बेसिक मध्ये बोलतो आणि बेसिक मित्रांनो महत्त्वाचे त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. पुढे बघा हा प्राकृतिक विस्तार मित्रांनो मोठा आहे. या प्रदेशाची उंची 300 मीटर ते 1000 मीटर दरम्यान आहे. पठाराचा भौतिक पाच असला तरी कमी पर्वताच्या येतात नर्मदा आणि दुसरी महत्त्वाची या टोकाला असलेली शोण यांच्यामुळे भारतीय पठाराचे दोन भाग पडतात. एक म्हणजे उत्तर भारतीय पठार ज्याला आपण काय म्हणतो रे? मध्यवर्ती उच्चभूमी, मध्यवर्ती उच्चभूमी आणि दक्षिण भारतीय पठार ज्याला कसं म्हणतात? दख्खनचा पठार. दख्खनचा. मग आता उत्तर भारतीय पठारामध्ये मित्रांनो मुख्यतः पहिलं कोणता? कोणत्या दिशेला? आरवलीच्या. दुसरं आरवलीच्या. तिसरं पुढे मावा आली, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा पाकिस्तान पण घ्यायचा. छोटा नागपूर सगळ्याचा समावेश केला जाईल. उत्तर भारतीय पठार. पुढे आरवली पर्वत या पठाराच्या कोणत्या भागात मग? कोणत्या भागात आहे? दिशा कोणती असते त्याची? नैऋत्य करून इथं असलेलं थंड हवेचं ठिकाण माउंट सर्वोच्च शिखर कोणता? गुरु शिखर. लक्षात ठेवायचं. एक अति प्राचीन पर्वत आहे. पर्वताच्या भागामध्ये संगमरमर प्रकार होतो. आरवली पर्वताच्या ईशान्य भागामध्ये सांबर सरोवर आहे. दिशा लक्षात ठेवा. कोणत्या भागात आहे? ईशान्य भागामध्ये कोणतं सरोवर आहे? सांबर सरोवर आहे. त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. त्याला ठेवायचं. बाकी मित्रांनो पर्वतातील कोणतं शिखर सर्वात उंच रे? कोणतं रे? गुरु शिखर हे सर्वात उंच आहे. लक्षात ठेवायचं. कोणतं आहे? गुरु शिखर जे सर्वात उंच शिखर आहे. काय आहे? सर्वात उंच शिखर म्हणजे कोणतं? किती? 1722 मीटर. दुसरा महत्त्वाचा मित्रांनो विंध्य पर्वत पूर्व पश्चिम दिशेने पसरलेला आहे. याचा उत्तरेकडचा उतार आहे. आरवलीच्या पश्चिम उताराकडे मारवाडचा पठार आहे. तर पूर्व उतारावरती मेवाडचा पठार आहे. या पर्वतांना पूर्वेला माळवा आणि बुंदेलखंडाचा पठार आहे. या पठारावरून चंबळ, सिंध, बेटवा, केनिया नद्या वाहतात, बरोबर आहे. बाकी दक्षिण भारतामध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने मित्रांनो तीन राज्यांमध्ये पठार आहेत महत्त्वाची. त्यातलं महाराष्ट्रातलं कोणतं पठार आहे? महाराष्ट्र पठार. ज्याला आपण काय म्हणतो बेसिकली दख्खनचा पठार किंवा महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठाराची एकूण पूर्व पश्चिम लांबी किती होती रे? किती होती? उत्तर दक्षिण 520. आठवते काहीतरी? जुना आठवते का? पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना गाडी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना गाडी कमी जाते. हा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना सर्वाधिक गाडी कोणत्या दिशेला आहे? मुंबई आणि कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला. आठवते काहीतरी? ते झाले ते आठवा. त्याच्यामध्ये वर्षामध्ये काहीतरी महाराष्ट्र पठार. त्यातून ऑलरेडी अपडेट झाले. बाकी अति प्राचीन पठाराचं पडलेलं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र पठार, तेलंगणा पठार आणि कोणत्या राज्याचा? कर्नाटक. महाराष्ट्राचं महाराष्ट्र पठार, कर्नाटकचा आणि तेलंगणाचा तेलंगणा पठार. त्याच्या दक्षिणेकडचा भाग रायलसीमा. मग कर्नाटकच्या कोणत्या दिशेला रायलसीमा येतात? प्रश्न आला होता. कोणत्या दिशेला? पूर्वेला. कोणत्या दिशेला? पूर्वेला. बघा शोण नदीच्या दक्षिणेला बागेरखंड पठार आहे. त्याच्या पूर्वेला छोटा नागपूर पठार आहे. दक्षिण भारतीय पठाराला दख्खनचा पठार असं म्हणतात. आणि महाराष्ट्राचा पठाराचा उत्तर कोणत्या दिशेला रे? कोणत्या दिशेला आहे? पूर्वेकडे. तसं पूर्वेला प्रामुख्याने म्हणतात कोणत्या दिशेला आहे? आग्नेय दिशेला. कोणत्या दिशेला आहे? मग महाराष्ट्रामध्ये कोणत्या दिशेला म्हणतात? आग्नेय वाहिनी म्हणतात. तुम्ही काय म्हणता? शक्यतो नद्यांच्या वळणामध्ये चारच मुख्य दिशा आहेत. वळणाच्या नुसार म्हणतात. चार कोणत्या म्हणतात? पश्चिम वाहिनी, उत्तर वाहिनी, दक्षिण वाहिनी आणि बरोबर आहे का? मग इथच्या वळणाच्या वाहतात कोणत्या दिशेला म्हणतात? कोणत्या वाहिनी? बघा लक्षात ठेवायचं. गुगलमध्ये महत्त्वाचा नियम म्हणलं तरी चालेल की वळणाच्या दिशा जर आल्या तर त्या प्रामुख्याने किती दिशा आहे? चार. कोणती नदी कशी वाहते? म्हणतात गोदावरी आग्नेय वाहिनी आहे, गोदावरी पूर्व वाहिनी आहे. मग पश्चिम वाहिनीला म्हणतात का? वायव्य वाहिनी म्हणतात. काय म्हणता? हा तेवढं समजून घ्या. लक्षात दिला? त्याला ठेवायचं. पठारावरती वाहणाऱ्या नद्या कोणत्या दिशेला वाहत आहेत? कोणत्या दिशेला वाहत आहेत? कोणत्या दिशेला वाहत आहेत? पूर्वेला. म्हणजे या नद्या कशा आहेत? पूर्व वाहिनी आहे. कशा आहेत? पूर्व वाहिनी आहे. बाकी पश्चिम घाट अरबी समुद्राला समांतर आहे. आणि मित्रांनो या इथलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? अनैमुडी हे पश्चिम घाटातलं काय आहे? सर्वात उंच शिखर आहे. अनैमुडी हे पश्चिम घाटातलं शिखर आहे. सर्वात उंच शिखर आहे. बघा तुम्ही शिखर लक्षात ठेवायचं. आरवलीमध्ये सर्वोच्च कोणतं होतं? थोड्या प्रश्न सोडवला आपण. विंध्यमध्ये सर्वोच्च कोणतं? सातपुड्याचं सर्वोच्च कोणतं? धूपगड. आणि पश्चिम घाटाचं सर्वोच्च कोणतं? अनैमुडी. मग इथं तुमच्या डोळ्यासमोर मित्रांनो भारताची प्रमुख चलविवादी देश लक्षात येते का? पश्चिम घाट. नंतर कळलं का? आरवलीच्या पश्चिमेकडच्या भागाला काय म्हणायचं? मारवाड. पूर्वेला त्याच्या खाली कोणतं? वरती. नंतर नंतर राजमहल टेकड्या. जर तुम्हाला द्वीपकल्पाच्या दिशा विचारलं तर वायव्येला कोणता पर्वत आहे? कोणता आहे? पूर्वेला असलेलं ठिकाण म्हणजे ईशान्येकडचं कोणत्या टेकड्या? आणि दक्षिणेकडे म्हणलं तर निलगिरी. कारण पश्चिम बाजूचा पश्चिम घाट, पूर्व बाजूचा पूर्व घाट यांना एकत्र करणारा कोणी म्हणतात? कोणता पर्वत आहे? हे मित्रांनो स्थान झालं कोणाचा? द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा. याचे विभाग पडतात दोन. कोणत्या नदीमुळे प्रामुख्याने? नर्मदा नदीमुळे. नर्मदेच्या उत्तरेकडच्या भागाला म्हणायचा मध्यवर्ती उच्चभूमी किंवा उत्तर भारतीय पठार प्रदेश म्हणतात. काय म्हणतात? उत्तर भारतीय पठारी प्रदेश. आणि जो दक्षिणेकडचा भाग म्हणायचा दख्खनचा किंवा दक्षिण भारतीय पठारी प्रदेश. लक्षात ठेवा. तुमच्या बाजूने मित्रांनो या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. भारतीय पठार आधी प्राचीन बनले. परिसंपत्ती
प्रमाणात आहे. छोटा नागपूरचा पठार अरवली पर्वतासाठी प्रसिद्ध आहे. याच परिसरामध्ये लोणार नावाचं काय आहे, उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे. महाराष्ट्र पठारावरती आढळणारी मृदाची वितरण कोणत्या ठिकाणी उपयुक्त आहे? कापसाच्या. बाकी कावेरी, तुंगभद्रा नद्या मध्य प्रदेश असंख्य तलावांनी काय झालेलं आहे, व्यापलेलं आहे. सगळं कुठे येते मित्रांनो? द्वीपकल्पावरती येते. कुठे येते? द्वीपकल्पावरती. आता प्रत्येकाला तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काळजी बाबांनो, उच्चवरती मध्य भूमिका आली का? याच्यावर डिटेल बोलायचं, अजून डिटेल बोलायला नाही आपण. तुम्हाला प्रत्येकाला बेसिक आयडिया आली का नाही? बेसिक आयडिया आली का वरच्या भागाची? आली का? इथं जे असेल ते मित्रांनो कोणतं पठार असेल रे? कोणतं असेल? इथं असेल ते कोणतं असेल? कोणतं? इथं असेल ते कोणतं असेल? मग मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला विचारलं दक्षिण भारतीय पठार त्याला दक्षिण पठार म्हणतो. त्याच्यातील प्रामुख्याने पहिले तीन कोणते लक्षात ठेवायचे तुम्हाला? कोणतं? महाराष्ट्र पठार. दुसरं, तिसरं तेलंगणा पठार. महाराष्ट्र पठार कोणत्या दिशेला येतं? अगदी इथं महाराष्ट्र पठार तेलंगणा येतं. कोणत्या दिशेला येतं? तेलंगणा महाराष्ट्र मध्ये इकडे येते. कोणत्या? पश्चिम दिशा कोणती आहे? आणि जर फक्त चार मुख्य दिशा असेल तर कोणत्या दिशेला आहे? पूर्व. याच्यात प्रश्न इथं विचारला होता रायलसीमा पठाराचा खाली आहे. त्याने विचारलं की रायलसीमा पठाराचं स्थान कर्नाटक पठाराच्या कोणत्या दिशेला आहे? कोणत्या? पूर्वेला आहे. उद्या तुम्हाला मी त्याच्या पहिल्या प्रश्न टाकला. मेवाडच्या पठाराचं स्थान कोणत्या? मग अरवली पर्वताच्या कोणत्या दिशेला आहे? मग उद्या जर टाकला माळवा पठाराचं स्थान किल्ले पर्वताच्या पुढे उत्तरेला आहे. राजमहल टेकड्यांचं स्थान छोट्या नागपूरच्या एकतर ईशान्येला नाही तर पूर्वेला. समजते का? नकाशा वाचन असणं गरजेचं आहे. मग तुमचा मामा बुंदी बघून वाढवाला छोट्या नागपूरला. राजमहल लक्षात ठेवायचं म्हणजे राजमहल टेकड्या. आपल्याला बेसिक आयडिया पठाराची याच्यावरती तुम्हाला थेटपणे काही नाही केलं तर एवढं तरी माहिती तुम्हाला जमलं एवढं तरी. हा भरपूर गोष्टी बोलायच्या पटपट बघा. आता झालेलं त्याच्यामुळे मी सांगतो पटपट त्याच्या माणसं नाही. ठीक आहे? हे पण बघा नकाशा दिसतो प्रत्येकाला. हा माझा कोणता भाग असेल? कोणता पर्वत आहे? पर्वताच्या वरचा कोणता प्लेटू आहे? त्याच्यानंतर येतो बुंदेलखंड. त्याच्या शेजारचा कोणता आहे? इथं आहे तो कोणता पठार आहे? छोटा. इथं असेल कोणता असेल? कोणत्या टेकड्या असतील? कोणत्या टेकड्या असतील? राजमहल टेकड्या. कोणत्या काय आहे? राजमहल. बाकी मित्रांनो या पठाराचा थोडासा भाग आहे काही. तो म्हणजे कोणता आहे? शिलाँग पठार. कोणत्या राज्यात येतो शिलाँग? कोणत्या? मेघालय. लक्षात ठेवायचं याच्या कोणत्या असेल मेघालय. कोणत्या राज्यात येतो? मेघालय. बाकी मित्रांनो इथं जे बघितले तुम्ही तीन बघितले दक्षिण पठार म्हणजे महाराष्ट्र पठार. पुढे येतं महाराष्ट्रात. इथं असलेलं मित्रांनो प्रामुख्याने आहे ते कर्नाटकचं पठार. कशात येतं? कर्नाटक. इथं असलेलं तेलंगणाचं पठार आहे. कशात येतं? त्याच्या शेजारी मित्रांनो आहे दंडकारण्य. ऐकलं लहानपणापासून रामायणामध्ये वगैरे दंडकारण्य म्हणतात. कोणत्या राज्यात येतं? कोणत्या? एखाद्या बोललं तरी चालते. कोणत्या राज्यात भाग आहे? छत्तीसगड. त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्या शेजारी महानदीचं खोरं आहे. कोणत्या नदीचं खोरं आहे? हा सुद्धा मित्रांनो पठाराचा भाग आहे. कशाचा भाग आहे? पठाराचा भाग. कोणता आहे? महानदीचं खोरं, दंडकारण्य, त्याच्यानंतर इथं असलेलं तेलंगणा पठार, इथं असलेलं महाराष्ट्र पठार. याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारतात. आपण प्रत्येक गोष्ट वन बाय वन बघू. इथं पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे मारवाडचं पठार. कोणतं बघायचं? मारवाड. चला एक बाय वन बघायचं. प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे लक्ष दिलं तर जास्त बरं आहे. पहिलं कोणतं आहे? मारवाडचं पठार. कोणता बघितला आपण? बघा अरवली पर्वतरांगाच्या वायव्येला मारवाडचं पठार आहे. बरोबर आहे? म्हणजे दिशा म्हणतात वायव्येला किंवा दिशा म्हणजे पश्चिम दिशेला. भारतीय महावळवंटाचा भाग सुद्धा मित्रांनो याच्यामध्ये येतो मारवाडच्या पठारामध्ये. या भागामध्ये पाऊस फारच कमी असतो. आणि याची पात्र पावसाचा 1-2 महिन्याचा काळ सोडला तर जवळजवळ कोटीच असतात. आणि इथं सापडणारा दगड म्हणतात कोणता दगड आहे? लाल दगड किंवा कोणता दगड आहे? संगमरवरी दगड आहे. लाल दगड किंवा संगमरवरी दगड मित्रांनो भागामध्ये दिसतो. तो भाग कोणता आहे? मारवाडचा पठार. कोणता आहे? मारवाडचा आता कोणता पठार आहे? त्याच्यामध्ये कोणता पर्वत आहे? कोणता पर्वत आहे? अरवली पर्वत आहे. बरोबर आहे? मित्रांनो भारतातला अतिप्राचीन पर्वत म्हणून याचं नाव घेतलं. काय म्हटलं तर अतिप्राचीन पर्वत म्हणून मित्रांनो याचं नाव घेतलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे याची झीज मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये आहे. याचा आकार डमरू सारखा झालेला आहे. डमरू माहिती का? डमरू बघितलं कधी कसं असतं? डमरू दोन बाजूला काय असते? पोकळ असते आणि मध्ये पोकळ असते. बघितलं कधी? हा बाजूला असेल कधीतरी लहानपणी तुम्हाला कोणतरी मिळायचं नाही. 10 रुपये 12 रुपये लहानपणीचे दिवस काय असेल तरी कुल असेल अरवली पर्वत. कोणता आहे? सर्वात अतिप्राचीन पर्वतरांग आहे. काय आहे? भारतातली सर्वात अतिप्राचीन पर्वतरांग म्हणून याचं नाव घेतलं जातं. बघा बेसिक मध्ये मित्रांनो याचं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? कोणतं आहे? कोणतं आहे? ईशान्य भागामध्ये कोणतं सरोवर आहे? सांबर. कोणतं सरोवर आहे? सांबर. सर्वाधिक शांत असलं. या पर्वताच्या भागात कोणतं कधी सापडतं? कोणतं? संगमरवर सापडतं. काय सापडतं? कारण तुम्ही बघितलं इथं चुनखडीचं प्रमाण असेल. या चुनखडीचं रूपांतरित खडक कोणतं आहे? संगमरवर प्रामुख्याने कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणात सापडतं? कोणत्या राज्यात? राजस्थानमध्ये सापडतं. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे? म्हणजे भारतातली सर्वात अतिप्राचीन लक्षात ठेवायचं. दिशा म्हणलं तर याची दिशा कोणत्या दिशेला आहे? कशा दिशेला पसरला आहे? नैऋत्य ईशान्य या दिशेमध्ये हा पसरलेला आहे. कोणत्या भागाच्या वायव्येला आहे राजस्थानच्या? बरोबर आहे? पठाराच्या वायव्य भागामध्ये बघितलं तर मित्रांनो नैऋत्य आणि ईशान्य दिशेला हा पर्वत पसरलेला आहे. प्रामुख्याने म्हणलं तर मुख्य भाग एकतर मित्रांनो खाली असलेला माउंट आबू आणि अजमेर यांच्यामधील डोंगराच्या स्वरूपामध्ये आहे. आणि कोणता मित्रांनो? माउंट आबू आहे. नैऋत्येकडचा भाग आहे. इथं असलेला माउंट आबू आहे. कोणता आहे? माउंट आबू. आणि वरती कोणतं ठिकाण आहे? अजमेर. अजमेरला गेलं कोणतं? अजमेरला काय बघायचं? कोणतं आहे? कोणतं आहे? याकडे ते सांगताला पाहिजे. कारण कोणतं आहे? काय? माझ्या गरीब नावाचं. बरोबर आहे का? मला नाही वाटत बरोबर सांगताय तुम्ही. म्हणतात गरीब नावाचं म्हणजे नाव वेगळे. हा या माझ्या मोहिनुद्दीन चिश्ती दरगाह अजमेर. लक्षात ठेवायचं. म्हणजे अजमेर आहे आणि माउंट आबू आहे यांच्या दरम्यान जो परिसर पसरलेला परिसर म्हणजे कोणता आहे? अरवली आहे. आणि हा अतिप्राचीन वली पर्वत आहे. काय आहे? अतिप्राचीन वली पर्वत आहे. वली तयार झालेला आहे. बाकी ईशान्य भागामध्ये सांबर सरोवर सर्वोच्च शिखर म्हणलं कोणतं लक्षात ठेवायचं? गुरु शिखर. बाकी ईशान्येकडे जसं जावं तसं डोंगराची उंची काय होते मित्रांनो? कमी कमी होतात. जसं सह्याद्री पर्वतामध्ये दक्षिणेकडे जाताना उंची महाराष्ट्रात दक्षिणेकडे जाताना उंची कमी होतात. तसं इथं मित्रांनो आपल्याला बघितलं ईशान्येकडे जसं जावं म्हणजे खाली नैऋत्य ईशान्येकडे जाताना उंची काय होतात? कमी कमी होतात. उंची काय होतात? कमी कमी होतात. लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढे मित्रांनो डोंगर प्रमाणे दिसू लागते. एका बाजूला मित्रांनो बनास नदी आहे. कुठे आहे? एका बाजूला आहे बनास नदी आणि दुसऱ्या बाजूला आहे मित्रांनो लुनी नदी. कुठे आहे? लुनी. लुनी नदी बघितलं तर पश्चिम बाजूला आहे. कोणत्या बाजूला आहे? राजस्थानमध्ये वाढणारी महत्त्वाची नदी कोणती आहे? लुनी. मग पश्चिम बाजूची लुनी आणि मित्रांनो पूर्व बाजूची बघितलं तर कुठली नदी आहे? बनास. या दोघांनी याची मोठ्या प्रमाणामध्ये झीज केलेली आहे. काय केलेली आहे? झीज केलेली आहे. आणि या झीजीमुळे मित्रांनो बघितलं तर अरवली पर्वतांगाचा मधला भाग जास्त अरुंद झाला आहे. बरोबर आहे का? आणि खालचा भाग आहे मित्रांनो कसा झालेला आहे? कसा झालेला आहे? जास्त झीज झालेला आहे. परिणामी याचा आकार कसा दिसतो? डमरू सारखा दिसतो. बघा इकडून वाढणारी नदी कोणती आहे? लुनी. कोणती आहे? लुनी. आणि इकडून वाढणारी कोणती आहे? बनास. कोणती आहे? बनास. या दोन नद्यांच्या झीजीमुळे याचा आकार कसा झालेला आहे? डमरू सारखा झालेला आहे. कसा झालेला आहे? डमरू सारखा आकार झालेला आहे. बरोबर आहे का? जर तुम्हाला अरवली पर्वत आला तर अरवली पर्वताबद्दल किमान 4 वेळी सांगा म्हणून सांगता येईल का? बेसिक पहिलं खंड कोणतं येतं? कोणतं आहे? दिशेने कोणत्या पसरलेला आहे? नैऋत्यकडून ईशान्य. पश्चिमेकडे वाढणारी नदी पूर्वेला कोणती आहे? कोणती आहे? इथं प्रामुख्याने जर बघितलं तर सर्वात उंच शिखर गुरु शिखर. अतिप्राचीन वली पर्वत आहे. पर्वतांगा आकार कसा झाला आहे? कसा झाला आहे? डमरू सारखा. तर प्राकृतिक अभ्यास करताना अरवली म्हणतो. पहिलं बघितलं काय मॅडम? कोणतं बघितलं पहिलं? मारवाडचं पठार. आणि दुसरं एवढं बघितलं कोणता पर्वत? तुमच्या शेजारच्या काय बघितलं आपण? काय बघितलं आता? अरवली पर्वताबद्दल पातळी सांगायचं तुम्ही. सांगा. सांगा ना. तुम्हीच की. त्यांना तुम्हाला सांगितलं. सांगा काय सांगता अरवली पातळी सांगा मला. बेसिक सांगा. दिशेने कोणत्या पसरलाय का? तुम्हाला म्हणलं. असं राहिले. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो कोणतं पठार? पूर्वेला आहे. मेवाडचं जर स्थान बघितलं तर मित्रांनो कोणत्या पर्वताचे आहे? अरवली पर्वताच्या पूर्वेला जे आहे ते कोणतं आहे? मेवाड. ज्याची उंची 250 ते 500 मीटर आहे. त्याच्यानंतर येतं मित्रांनो बुंदेलखंड पठार. कोणता पठार येतं? बुंदेलखंड पठार. आणि या बुंदेलखंडाबद्दल बघितलं तर माळवा पठाराच्या ईशान्येला असलेला प्रदेश कोणता? कोणता पठार? माळवा. माळवा बघितलं आपण मध्य प्रदेशमध्ये विंध्यच्या उत्तरेला. मग या माळवा पठाराच्या मित्र इथं माळवा असेल तर मित्रांनो बुंदेलखंड कुठे कुठे आहे? ईशान्येला आहे. तो माळवा पठाराच्या ईशान्येला असलेल्या प्रदेशाला बुंदेलखंड असं म्हणतात. विंध्य पठार आणि यमुना नदीच्या दरम्यान असून सपाट आकाराच्या टेकड्या इथं पाहायला मिळतात. मध्य प्रदेशचा उत्तर भाग आणि त्याला लागून असलेला उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग या दरम्यान मित्रांनो पसरलेला आहे. मध्य प्रदेशचा कोणता भाग? उत्तरेकडचा
उत्तरेचा भाग बरोबर आणि उत्तर प्रदेशचा दक्षिणेकडचा भाग प्रामुख्याने विंध्य पर्वत आणि दुसरा मित्रांनो म्हटलं तर यमुना नदीच्या दरम्यान प्रदेश वसलेला आहे. त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? बुंदेलखंड म्हणायचं. काय म्हणायचं? आणि इथं मित्रांनो अति केंद्रित वसाहती दिसतात. कशा दिसतात? अति केंद्रित. तुमच्या मागच्या एका कंबाईनचा प्रश्न बुंदेलखंडावरती प्रश्न आला. लक्षात ठेवायचं. कळलं? कारण इथं सुद्धा बघितलं मित्रांनो कसा प्रदेश हा सुपीक मैदानाचा प्रदेश आहे. तो म्हणजे कोणता आहे? बुंदेलखंडचा पठार. लक्षात ठेवा. बुंदेलखंडचा उत्तर भाग लक्षणीय दृष्ट्या पठार असून तो उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये सहजपणे काय झालेला आहे? मिसळलेला आहे. त्याच्यामुळे इथं मित्रांनो दिसणाऱ्या वसाहती कशा दिसतात? अति खंडात दिसतात, केंद्रित वसाहती मोठ्या प्रमाणात दिसतात. लक्षात ठेवायचं. बाकी सपाट भूभाग तीव्र उत्तराच्या पठाराच्या बाहेर गेलेला आहे. अजून मधून एक एक टेकडी असलेला सपाट भूप्रदेश असं पठाराचं काय केलं जाऊ शकतं? वर्णन केलं जाऊ शकतं. इथं फक्त तुम्हाला दिशा महत्त्वाची. मावळ पठाराच्या कोणत्या दिशेला? कोणत्या दिशेला? आणि कोणत्या दोन राज्यांमध्ये म्हणतात प्रामुख्याने? मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. याला काय म्हणायचं? कोणता खंड? बुंदेलखंड. कोणता खंड? बुंदेलखंड. त्याच्यानंतर येतं माळव्याचं पठार. आता माळव्याचं पठार संपूर्णपणे कोणत्या राज्यात आहे? कोणत्या? मध्य प्रदेश राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? संपूर्णपणे मध्य प्रदेश राज्यामध्ये. मग बघा अरवली पर्वत आणि विंध्य पर्वत या दोन रांगांमधला प्रदेश म्हणजे कोणता पठार आहे? बघा बरं का स्थानावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. अरवली पर्वत आणि विंध्य पर्वत यांच्या दरम्यान कोणता पठार आहे? मग कोणता पठार आहे? मेवाडी का? पठार मेवाड. अरवली आणि विंध्य दरम्यान विचारले तसं बघितलं ते पण येईल. महत्त्वाचं कोणतं इकडे असलं अरवली आणि खालचा विंध्य यांच्या दरम्यान कोण आहे? माळवा आहे. बघा विंध्य पर्वत व नर्मदा नदी यांनी दख्खनच्या पठारापासून हा भाग काय केलेला आहे? वेगळा केलेला आहे. उदाहरण बघितलं तर कोणत्या दिशेला उतारे? कोणत्या दिशेला आहे? मग इथं वाढणाऱ्या कोणत्या दिशेला वाहत असतील? कोणत्या दिशेला वाहतात? बघा चंबळ, बेटवा, केन, शोण ह्या ज्या नद्या आहेत ज्या कोणाला मिळतात रे? यमुनेला जाऊन मिळतात. मिळतात यमुना. मग इकडे वाढणारी यमुना असेल तर इथं एका ठिकाणी इकडे जातात. दिशा कोणत्या कोणाची? कोणती दिशा आली? कोणती दिशा आली? कोणती आली? ईशान्य. कोणती? ईशान्येला जातात. तशी म्हणतात कोणती दिशा आली? उत्तर. बरोबर आहे का? आपल्यासाठी महत्त्वाचे उत्तर कोणत्या दिशेला आहे? ईशान्येला आहे. आणि चंबळ, बेटवा या पठारावर वाहतात आणि त्या उत्तरेकडे वाहतात. ठेवायचं. बाकी मध्यवर्ती पठाराच्या नैऋत्य भाग हा माळवा पठाराने व्यापलेला आहे. बरोबर आहे? नैऋत्य भाग. आता प्रश्न इथे की मध्यवर्ती पठाराचा नैऋत्य भाग तुम्ही बघितलं बघितले अशा पद्धतीने काय आहे मित्रांनो? उच्चवटी मध्यवर्ती आहे वरची. बरोबर? इथला बसताय कोणता झाला? कोणता? नैऋत्य भाग. कशाने आपल्या म्हणतो? माळव्याच्या पठाराने व्यापलेला. कोणत्या पठाराने व्यापलेला आहे? माळव्याच्या पठाराने. तुम्हाला इथं बेसिक लक्षात ठेवायचं. कोणत्या राज्यात पसरलेला हा माळव्याचा पठार म्हणतात? कोणत्या? मध्य प्रदेश राज्यामध्ये पसरलेला कोणता पठार आहे? माळव्याचा पठार. कोणत्या दोन रांगांच्या दरम्यान म्हणतात? कोणत्या? अरवली आणि उद्या विचारलं चंबळ, बेटवा या नद्या कोणत्या पठारावर उगम पावतात? कोणत्या रे? कोणत्या? माळवा. या पठारावर वाहणाऱ्या महत्त्वाच्या नद्या कोणत्या आहेत? चंबळ आणि बेटवा. बाकी चंबळ दिवस धबधबा कोणता बघितला आपण? कोणता? चुलिया. बरोबर आहे. चंबळवरचा चुलिया धबधबा प्रसिद्ध आहे. सरासरी उंची 500 मीटर कमी उठाव. सरळ भूप्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. या पठाराचा बहुतांश भाग हा मध्य प्रदेश राज्यात येतो. या प्रदेशातून मही नदी वाहते जी पुढे गुजरात राज्यात प्रवेश करते. ही मित्रांनो दोनदा कर्कवृत्ताला छेदणारी नदी. त्याला कोणतं आहे? मही. दोनदा दोनदा पास करते. ती कोणती नदी आहे? मही. लक्षात ठेवा. मही नदी आपल्यासाठी महत्त्वाची जी या परिसरातून वाहते ते म्हणजे कोणती नदी आहे? मही. राजस्थानमधून वाहणारी कोणती होती रे? लुनी. कोणती होती? लुनी. लुनी आणि मही या दोन्ही नद्या महत्त्वाच्या आहेत. ध्यानात ठेवा. कळलं का? माळव्याचा पठार. कोणत्या राज्यातील माळव्याचा पठार? कोणत्या राज्यातील रे? मध्य प्रदेश राज्यामध्ये येईल ते म्हणजे कोणता पठार? माळव्याचा पठार. पुढचं महत्त्वाचं आहे मित्रांनो विंध्य पर्वतरांग. कोणती पर्वतरांग आहे? विंध्य. विंध्य पर्वतरांग बघायला गेलं तर एकूण लांबी किती रे? 1100 किलोमीटर आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिम भागापासून पूर्वेला बिहारपर्यंत मित्रांची पसरलेली रांग आहे. त्याला काय म्हणतात? विंध्य पर्वतरांग म्हणतात. बघा मध्य भारतात पश्चिम पूर्व दिशेने पठारावर संपूर्णपणे विंध्य पर्वतरांग पसरलेली आहे. जी दख्खनच्या पठाराची उत्तर सरहद निश्चित करते. तशी ती जलवाहिनी आहे. बरोबर आहे? आहे का उत्तर सरहद निश्चित करते? हा पुढे बुंदेलखंडाच्या आग्नेयेला आणि माळवा पठाराच्या पूर्वेला जो प्रदेश आहे तो विंध्याच्या म्हणून ओळखला जातो. बरोबर आहे का? लक्षात ठेवा. बुंदेलखंडाच्या मध्ये दिशेला आहे आग्नेयेला. कोणत्या दिशेला आहे? आग्नेयेला. म्हणजे बुंदेलखंड जर असं वरती असेल तर कोणत्या प्रदेशात मित्रांनो म्हणतात? आग्नेयेला अशी पसरली जाते. म्हणजे दोन्ही बाजूला तशी कोणत्या दिशेला आहे? आग्नेयेला. आणि माळवा पठाराच्या कोणत्या दिशेला आहे? कोणत्या रे? पूर्वेला. तशी बघितली पूर्वेला. तशी इथं माळवा पठार असेल तर कोणती दिशा खालची म्हणतात तशी? कोणती? दक्षिण. म्हणजे रांग अशी पसरली सगळी विंध्याची अशा पद्धतीने. कोणत्या दिशेला झाली माळव्याच्या? कोणत्या दिशेला झाली? पूर्वेला. कोणत्या दिशेला झाली? पूर्वेला. कळलं पण हे? विंध्य पर्वत कसं बघितलं? माळव्याच्या कोणत्या दिशेला आहे? कोणता विंध्य पर्वत म्हणलं तर? पण काही रांगा अशा पसरलेल्या आहेत. इथं माळवाचा दिशा कोणती होती? माझी किती काढल्यावर? पूर्वेला. कोणत्या दिशेला होते? पूर्वेला. बाकी विंध्याचा बहुतांश भाग कोणत्या राज्यामध्ये येतो रे? कोणत्या राज्यामध्ये येतो? मध्य प्रदेश. कोणत्या राज्यामध्ये येतो? मध्य प्रदेश. बाकी पूर्वेकडील विस्तार उत्तर प्रदेशच्या पूर्व भागापर्यंत आहे. इथं वाढणाऱ्या महत्त्वाच्या तीन नद्या. कोणत्या दोन नद्या रे? तोंड आणि शोण. तोंड आणि कोणत्या लक्षात ठेवायच्या? शोण. बाकी कैमूर टेकड्या हा विंध्य पर्वताचा भाग आहे. कोणत्या मित्रांनो? कैमूर टेकड्या हा विंध्य पर्वताचा भाग आहे. याच्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जसं की महादेव आणि दुसरी कोणती बघितली आपण? मैकल. ते कोणाचा भाग होत्या? कोणाचा भाग होत्या? सातपुडा. तसं विंध्याच्या मित्रांनो भाग म्हणतात कोणत्या टेकड्या आहे? कोणत्या टेकड्या आहे? कैमूर टेकड्या. बघा वन लाईनला प्रश्न आला तर आपल्याला कळतं पर्वत. अरवली आला तर अरवली कळलं का? मेवाड कळलं का? मारवाड कळलं का? माळवा. लक्षात द्यायला पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी. बुंदेलखंड कळलं का? समजलं का? लक्षात ठेवा. उत्तर आणि दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी मित्रांनो पर्वतरांग आहे ती म्हणजे कोणती आहे? विंध्य पर्वतरांग. कोणती आहे? विंध्य पर्वतरांगेला उत्तर आणि दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणतात. लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? उत्तर आणि दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखलं जातं विंध्य. कारण तुम्ही नदी म्हणलं तर मला लक्षात ठेवायचं कुठे? आणि पर्वतरांग म्हणलं तर विंध्याच्या दक्षिणेचा भाग काय म्हणायचं? दख्खनचा पठार. आणि उत्तरेचा भाग मध्यवर्ती उच्चभूमी. मध्यवर्ती उच्चभूमी. लक्षात ठेवायचं. पुढचा महत्त्वाचा आहे मित्रांनो ते म्हणजे बागेलखंड पठार. कोणता महत्त्वाचा आहे इथं? बागेलखंड. बघा विंध्याच्या पूर्वेकडे असलेला प्रदेश म्हणजे कोणता आहे? बागेलखंड. पुढे मध्य प्रदेशच्या पूर्व भागात आणि छत्तीसगड राज्याच्या उत्तर भागामध्ये हा पसरलेला आहे. शोण नदीच्या दक्षिणेला आणि मैकल रांगाच्या पूर्वेला हे पठार आहे. बरोबर? कोणत्या मैकलच्या पूर्वेला आणि शोण नदीच्या दक्षिणेला हे पठार पसरलेला आहे. या भागामध्ये जर बघितलं मित्रांनो बहुतेक नद्या उगम पावतात. आग्नेय दिशेतून नैऋत्य दिशेकडे वाहतात आणि शोण नदीच्या गतीला जाऊन मिळतात. शोण आणि नर्मदा ही मध्यवर्ती उच्चभूमी आणि दख्खनचा पठार यांच्यामधील प्राकृतिक सीमारेषा मानली जाते. बघा मित्रांनो या दोन लाईन सांगितलं तुम्हाला. एक नर्मदा आणि महत्त्वाची दुसरी कोणती दुसरी नदी? शोण. कारण नर्मदा इकडे आहे थोडीशी पण शोण इतर थोडीशी आणखी या भागामध्ये दिसते. म्हणजे कोणत्या दोन नद्या मित्रांनो हिच्या काय करतात? दोन प्राकृतिक विभागात. दक्षिणेकडचा दख्खनचा पठार आणि उत्तरेकडचा मध्यवर्ती उच्चभूमी. नद्या म्हणलं तर नर्मदा आणि शोण. आणि दुसरं मित्रांनो पर्वतरांग म्हणली तर कोणती पर्वतरांग? विंध्य. कोणती पर्वतरांग? विंध्य सर्वात उंच शिखर कोणतं आहे? कोणतं? कोणतं आहे? सतभावना. दुसरं नाव पूर्वी. लक्षात ठेवायचं. कळलं? त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा आहे छोटा नागपूरचा पठार. कोणता महत्त्वाचा पठार आहे? छोटा नागपूरचा पठार. याला मित्रांनो भारताचं खनिज हृदय स्थळ असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? भारताचं खनिज हृदय स्थळ. भारतीय पठाराचा ईशान्य भाग आहे आणि मित्रांनो कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणात पसरले रे? झारखंड राज्यात पसरले. याला भारतातील खनिज संपत्तीचं भांडार किंवा खनिज हृदय स्थळ म्हणतात. मिनरल हार्ट ऑफ इंडिया. याच्यावरती दोन वेळा प्रश्न आले. काय? मिनरल हार्ट ऑफ इंडिया म्हणून त्याला ओळखलं जाते. कोणतं आहे? कोणतं आहे? याच्यावरती प्रश्न दाखवतो उद्या. लक्षात ठेवा. बाकी मित्रांनो कोळसा, लोखंड, मॅंगनीज, अभ्र, चुनखड अशी विविध प्रकारची मौल्यवान खनिजे आहेत. पोलादा टेकड्या रुंद आहेत. ही पठाराची वैशिष्ट्ये आहेत. आणि इतर मित्रांनो दोन नद्या उगम पावतात. दोन नद्यांची नाव म्हणजे दामोदर आणि दुसरी म्हणजे सुवर्णरेखा. दामोदर नदी मित्रांनो कुठे जाते? पश्चिम बंगालमध्ये. दामोदरला बंगालचं काय म्हणतात? दुःखाश्रू. तसं मित्रांनो आता दामोदर नदी वर्धन झालेली आहे. कारण तिच्यावरती आपल्याला जे महत्त्वाचं ठरले कोणतं? सांगते का? केरापूर. केरापूर दामोदर का? दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन ऐकला प्रकल्प. याच्यामध्ये DVC आहे. भरपूर सारे धरणांवरती भाग राहते आणि त्याच्यामुळे हा प्रकल्प मोठा झाला आहे. बाकी सुवर्णरेखावरती तुम्हाला प्रश्न विचारलाय. कारण या सुवर्णरेखा नदीच्या काठावरती शहर बसले जमशेदपूर. कोणता? जमशेदपूर. स्टील सिटी ऑफ इंडिया. तसं स्टील सिटी ऑफ महाराष्ट्र म्हणतात जालना. तसं स्टील सिटी ऑफ इंडिया कोणत्या नदीच्या काठावर बसले? तर सुवर्णरेखा आणि दुसरी महत्त्वाची तिची उपनदी आहे खारकाई. या दोन नद्यांच्या संगमावर बसले. कोणत्या नदीच्या संगमावर? सुवर्णरेखा आणि खारकाई या नदीच्या संगमावर कोणते शहर बसले? जमशेदपूर. जमशेदपूरला मित्रांनो म्हटलं जातं स्टील सिटी ऑफ इंडिया. महाराष्ट्र स्टील सिटी म्हणलं तर जालना. ते डोक्यावर जाते ना? कळतं काय झालंय? आता हेवी व्हायला लागलं. उच्चवर्ती मध्यभूमी, बागेलखंड, बुंदेलखंड. लक्षात ठेवा. समजलं? छोट्या नागपूरच्या पठाराला म्हणतात मित्रांनो मिनरल हार्ट ऑफ इंडिया. त्याच्यावर वाहणाऱ्या महत्त्वाच्या दोन नद्या कोणत्या आहेत? दामोदर आणि सुवर्ण. त्याच्यानंतर मित्रांनो छोट्या नागपूरच्या वरती असलेला भाग म्हणजे पूर्वेकडच्या ज्या टेकड्या आहेत त्या कोणत्या आहेत? कोणत्या आहेत? कोणत्या टेकड्या आहेत? राजमहल टेकड्या आहेत. बाकी मेघालय पठार मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाचे. कोणत्या राज्यातील आहे? मेघालय. शिलाँग पठार म्हणून ओळखलं जातं. आणि गंगा ब्रह्मपुत्र नदीमुळे काय झालेलं आहे? हे अलग झालेलं आहे. गंगेमुळे मित्रांनो मेघालय पठार मुख्य भूमीपासून काय झालेलं आहे? वेगळं झालेलं आहे. कारण मधला जो प्रदेश आहे तो कसा प्रदेश आहे? मैदानी प्रदेश आहे. कसा प्रदेश आहे? मैदानी. आणि काय झालेलं
गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीमुळे अलग झालेला आहे. त्याला ठेवा. हा झाला मित्रांनो कोणता भाग? प्राकृतिक मधला उच्चवर्तीय मध्यवर्ती उच्चभूमी याच्यामध्ये मारवाड कळलं का? कुठे येतं मारवाड? पुढे येतं पुढं अरवलीचा त्याच्या मित्रांनो पूर्वीला असलं मारवाड पुढे येतं मग इंदच्या उत्तरेला त्याच्या शेजारचं नंतर नंतर कोणतं पठार? त्याच्यावरती टिकड्या कोणत्या? राजमहल. आणि सगळ्यात तिकडे शेजारी असलेलं कोणतं कोणतं पठार आहे? कोणत्या राज्यात शिलांग पठार? कोणत्या राज्यात येतं? मेघालय राज्यामध्ये येतं. आता पुढचा आहे मित्रांनो दख्खनचं पठार. कोणता आहे? दख्खनचं पठार. बघा नर्मदेच्या दक्षिणेला असलेला त्रिकोणी प्रदेश म्हणजे कोणता प्रदेश ओळखला त्याला? काय म्हणतात त्याला? दख्खनचं पठार. बघा हा एक मित्रांनो उलटा त्रिकोण आहे. कसा त्रिकोण आहे? उलटा त्रिकोण आहे. कसा त्रिकोण आहे? उलटा अशा पद्धतीने मित्रांनो विस्तार बरोबर आहे. उलटा त्रिकोण आहे. त्याचा पाया उत्तरेला आहे आणि शिरोबिंदू दक्षिणेला आहे. बघा सातपुडा पर्वतरांग आणि महादेव मैकल डोंगर मिळून या त्रिकोणाचा पाया आहे. म्हणजे इथं जी रांग आहे ती कोणती आहे? कोणती आहे? आणि इथं मैकल आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर महादेव आहे. म्हणजे वरचा काय पाया आहे? उलटा त्रिकोणाचा पाया कोण आहे? कोण आहे? सातपुडा मैकल डोंगर रांग आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो मेघालय पठार आणि त्याच्या संबंधित दिशेने डोंगराचा समूह हा दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे. तुम्ही बघितलं मेघालयचा पठार. दख्खनच्या पठाराच्या मुख्य भागापासून तो गंगेच्या मुखाकडील मैदानामुळे आणि सुंदरबनच्या प्रदेशामध्ये काय झालेला आहे? अलग झाले. बघा मेघालय पठारावर लक्षात ठेवा एक आहे तसं पण बाकी सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेला असलेल्या दख्खनच्या पठारामध्ये अनेक पठार सामावलेले आहेत. पश्चिम घाट आणि पूर्व घाट हे दख्खनच्या पठाराच्या सीमा आहे बरोबर आहे. कोणता झाला मग? कोणता झाला? आणि इथं असलेला पश्चिम घाट. मग उलट्या त्रिकोणाचा पाया म्हणलं पुढे पुढे सातपुडा पर्वतरांगाच्या उपरांगा म्हणलं महादेव आणि मैकल. हा झाला काय त्याचा पाया. मग पश्चिमची बाजू आहे त्रिकोणाची कोणती आहे? पश्चिम घाट. आणि मित्रांनो प्रामुख्याने पूर्व घाट म्हणलं तर कोणती बाजू आहे? पूर्व. आणि इथं हे एकत्रित झालेलं आहे. इथला भाग कोणता आहे? तुमच्या आईवरचा प्रश्न. खालीलपैकी पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडणारा पर्वतरांग कोणती पर्वतरांग आहे? कोणती आहे? निलगिरी पर्वतरांग. कोणती रांग आहे? मग जर मित्रांनो दख्खनच्या पठाराचा पाया म्हणलं तर पाया कळला का? आणि उलटा त्रिकोण कळला का? हा त्याचा काय आहे? आकार आहे. लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये जर बघितलं तर बघा दख्खनच्या पठाराचे पुढील प्रमाणे उपविभाग पडतात. काय पडतात? उपविभाग. त्यातला पहिला मित्रांनो आहे लक्षात ठेवायचा आहे ध्यानात आला पाहिजे सातपुडा महादेव आणि मैकल रांग आहे. सांगता लक्षात द्यायचं का? आपल्यासाठी महत्त्वाचा आहे ध्यानात आला पाहिजे. कोणता आहे? सातपुडा. दुसरा आहे महादेव आणि तिसरा आहे मैकल आहे. चला आता थोडं तुला रात पिऊन घ्यावी. खूप थेरी आहे असंच वाटलं पण पाठ करायला कठीण जाते. तुलाच पाठ करायला कठीण जाते. तो कायमच आहे. म्हणजे जग येतं मला तू तिसऱ्या वाजला असतो काय? म्हणजे पुढे अभ्यासाचा विचार असतो काय म्हणतो? लग्नाचं पुढे तिसऱ्या गोष्टीचं रामाची कृती देतात का? तुला तसलं पडलेलं असते. तुला अभ्यासात पडलेलं असते का? नसते. तुला अभ्यासाचे प्रश्न असते. कुठे करत असते. पण तुला तसं होत असते. त्यामुळे लक्षात पठार. तिसरा महानदीचा पुढं. दुसरा आहे दंडकारण्य आणि गहरजात डोंगर. म्हणजे डोंगर गहरजात. मग तुम्हाला इथं तीन महत्त्वाचे लक्षात ठेवायचे म्हणजे महानदी दुसरा दंडकारण्य आणि तिसरा गहरजात मिळून यांचं बनलेलं पूर्वेचं पठार. दख्खनचे उपविभाग म्हणलं तर पहिला कोणता आहे? कोणता आहे? कोणता आहे? सातपुडा पर्वतरांग. मग सातपुडा पर्वतरांग ही मित्रांनो कोणत्या दिशेला पसरलेली रांग आहे? सांगा कोणत्या दिशेला पसरलेली आहे? पूर्व पश्चिम दिशेला पसरलेली रांग काय म्हणतात? सातपुडा. बघा मध्य भारतामध्ये उत्तरेला नर्मदा नदी आणि दक्षिणेला कोणती नदी? तापी यांच्या दरम्यान ही पर्वतरांग आहे. झाले का आपलं? याच्यात सर्वोच्च शिखर कोणतं आहे? कोणतं आहे? महाराष्ट्रात म्हणलं तर कोणतं आहे? महाराष्ट्रात म्हणलं तर आस्तंभ आहे. बाकी या डोंगरांचा एक समूह असून तो पूर्व पश्चिम दिशेने पसरलेला आहे. आणि ही दख्खनच्या पठाराची कोणत्या दिशेची सीमा असेल? कोणती सीमा आहे? डोळ्यासमोर आला पाहिजे लगेच. दख्खनच्या पठाराची कोणती सीमा असेल? उत्तर दिशा कोणत्या दिशेने पसरला आहे? हा कसा पसरला आहे? पूर्व पश्चिम बरोबर आहे. त्याच्यानंतर सातपुडा रांग ही पूर्व गुजरातमधून सुरू होते आणि पूर्वेकडे सुमारे 800 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे. या रांगेच्या उंचीच्या सातत्यामध्ये कमी झालेला आहे. सर्वात उंच शिखर म्हणलं कोणत्या या परिसरामध्ये? कोणतं रे? कोणतं आहे? धूपगड हे सर्वात उंच शिखर आहे. बाकी पंचमढी तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण आहे. पर्वत रांगेच्या पूर्वेला महादेव व मैकल डोंगर रांग आहे बरोबर आहे. कोणत्या रांगेच्या दिशेला या? तर इथं जर सातपुडा असेल तर सातपुड्याकडे महादेव आणि मैकल डोंगर रांग आहे. दिशा कोणती झाली? पूर्वेला कोणत्या डोंगर रांग आहेत? महादेव आणि मैकल डोंगर रांग आहेत. बाकी अमरकंटक मित्रांनो इथलं उंच शिखर आहे 1127 मीटर. दख्खनच्या पठाराची उत्तर सीमा आणि सगळ्यात महत्त्वाचा सातपुडा बऱ्हाणपूरच्या किल्लीमुळे काय झालेला आहे मित्रांनो? दोन भागामध्ये विभाजित झालेला आहे. तुमच्या एमपीएससीने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी कशामध्ये कोणत्या पट्टीमुळे काय झालेला आहे? सातपुडा दोन भागामध्ये विभागलेला आहे. ती कोणती पट्टी आहे? कोणती आहे? बऱ्हाणपूरच्या पट्टीमुळे सातपुडा काय झालेला आहे? दोन भागामध्ये विभागलेला आहे. इथपर्यंत प्रत्येकाला क्लिअर का? प्रत्येकाला समजलं का? अति महत्त्वाचं आहे. उच्चवर्ती मध्ये भूमी का? कोणत्या नदीमुळे याची विभाग पडलेली आहे? नदी म्हणलं तर पर्वत म्हणलं तर उत्तरेकडचा भाग काय म्हणायचं? मध्यवर्ती उच्चभूमी. त्याच्यामध्ये वरती सगळ्यात एक नंबर मारवाड. दुसरं तिसरं चौथं बुंदेलखंड. नंतर नंतर छोटा आणि नंतर याच्या तिकडे कोण आहे? कोण आहे? मग विंध्य पर्वताच्या दक्षिणेला कोणता पर्वत आहे? कोणता आहे? त्याच्या खाली कोण आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्र पठाराच्या दक्षिणेला कर्नाटकच्या पूर्वेला कोणतं पठार आहे? तेलंगणाच्या पूर्वेला कोणतं अरण्य बघितलं होतं? कोणतं अरण्य होतं? दंडक अरण्याच्या पूर्वेला भाग कोणत्या नदीचं पूर होतं? कोणतं? महानदीचं पूर. म्हणजे द्वीपकल्प म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर या सगळ्या गोष्टी काय पाहिजे? आठवल्या पाहिजे. अरवली कोणत्या रांगेचं सर्वोच्च शिखर आहे? कोणतं शिखर सांगा मला? कोणतं? सद्भावना. सद्भावना म्हणलं तर सातपुडा म्हणलं तर पश्चिम घाट. पश्चिम घाटाचे विभाग पडले. उत्तर सह्याद्रीचं कोणतं आहे? उत्तर मध्य सह्याद्री. थोडा दक्षिण सह्याद्री कोणतं? आणि मुडी. लक्षात राहायचं प्रत्येकाच्या. तुम्हाला प्रत्येकाला या गोष्टी आल्या पाहिजे. जमलं पाहिजे. लक्षात ठेवायचं. वाचलं की सगळ्या गोष्टी ध्यानात येतील. फक्त लक्ष देऊन करावं लागेल. लक्ष दिलं की 100% तुमचं काम होणार. समजलं कितीपर्यंत? थांबायचं का? ओके चलो काळजी घ्या. उद्या भेटू. उद्या शेवट करायचं बरं. सांगते उद्या तरी विसरायचं नाही. कारण पश्चिम घाट पूर्व घाट बघून आपल्याला किनारपट्टी भेट बघायचं. भेट महत्त्वाची. त्याच्यावर प्रश्न येतात. काय क्लिअर का? ठीक आहे. वेळ शेवट झाला. उद्या भेटू. त्याच्या नोट्स हा लोड घेऊन दिली तुम्हाला वाचायला. जे दिले ते वाचा पण पहिलं. आज आहे बरं माइंडसेट पण तुमच्या ते बरेच काल माइंडसेट केलं नव्हतं. कोण होतं काल? आता काय सांगायचं? हा खरं बघा तुम्ही. पुन्हा बघा सगळ्यांनी लेक्चर पाहिजे आज मला. कळलं? अटेंडन्स